तो अक्षरांकित अ, छाया दळवी यांनी विनायक सरांशी बोलून यांच्या या स्पेससाठी त्यांना हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला. तर त्यावेळेला मी छायाताईंना सांगितलं, की हे पुस्तक आमच्यापैकी कोणी वाचलेलं नाहीये. जर तुम्ही वाचलं असेल तर याबद्दल जर स्पेसमध्ये तुम्ही जर बोलणार असाल, तर जास्त संयुक्तिक होईल. तर छायाताई म्हणे, "मला बोलायला होणार नाही. हे पुस्तक मी तुम्हाला पाठवते आणि मग तुम्ही त्याच्यावर बोला." आणि हे म्हणून छायाताईंनी दुसऱ्या दिवशी लगेच मला हे पुस्तक पाठवलं आणि ते पुढच्या 2-3 दिवसात मिळाल्यावर नंतर मग मी पूर्ण ते वाचून काढलं आणि आज ती स्पेस होते विनायक सरांची. तर या पुस्तकासाठी सर्वप्रथम मी अक्षरांकितचे धन्यवाद मानतो त्यांना या पुस्तकाबद्दल आणि आजच्या स्पेसबद्दलही. कारण त्यांचा मोठा सहभाग आहे याच्यात. सुरुवात करा तुम्ही. अच्छा. नमस्कार. तुम्ही करा किंवा सुरुवात करा, अच्छा. कोणीही करा. अच्छा. अरे आज सुहास आहे. सुहास बोल सुरुवात कर. सुहास कुठे बिझी असेल. अच्छा. तुम्ही करा ठीक आहे, सुरुवात, ठीक आहे. चला. मी सुरू करते. नमस्कार सर्वांना. विनायक होगडे सरांचं पण स्वागत आमच्या स्पेसमध्ये. खरं तर ही आमची नाही आहे, आपल्या सर्वांचीच आहे. पुस्तक आणि बरंच काही या नावानं ही स्पेस आपण दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता घेतो आणि इथे पुस्तक वाचणारे, वाचन प्रेमी सगळे एकत्र येतात. काही बोलण्यासाठी, काही ऐकण्यासाठी आणि आपण सध्याचे काही पुस्तक वाचले, त्यातल्या काही ज्या गोष्टी आवडलेत, काही नाही आवडलेत, तर त्यावर चर्चा होत राहते. हा उपक्रम कोरोना चा जो काळ होता तेव्हापासून सातत्यानं चालू आहे आणि काही असेच होतकरू मंडळी जसं इथे सुहास आहे, पुन्हा प्रवीण सानप होते, कल्पेश आणि मी असे काही काही सुरुवातीचे लोक एकत्र आले आणि त्यांनी तो सुरू केला. प्रवीण सर पण आमच्यात सामील झाले आणि आत्ताचं वैशिष्ट्य हे की ते अगदी जाणीवपूर्वक दर शनिवारी वेळात वेळ काढून ह्या स्पेस होस्ट करतात आणि सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म असा उभा करून देतात की सगळ्यांनी इथं यावं आणि चर्चा करावी. तर दर वेळी इथे चर्चा असते वाचलेल्या पुस्तकांची आणि विशेषतः या दरम्यान आपण अनेक लेखकांना सुद्धा बोलवतो चर्चा करायला. तर ह्यावेळी विनायक सरांना आपण बोलवलंय. तर स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू सो मच. धन्यवाद दिदरे. आता विनायक होगडे सरांची जर ओळख करून द्यायची झाली तर मला नाही वाटत खास त्यांना ओळख करून द्यायची गरज आहे आपल्या सगळ्यांना. विनायक होगाडे हे नाव गेल्या 4-5 वर्षापासून, 5-7 वर्षापासून मराठी ट्विटरमध्येही एक आणि मराठी वाचकांमध्ये एक उपरोधिक, थोडस विडंबनात्मक पण अगदी टोकदार जाणीवा असलेलं असं लेखनाचं वैशिष्ट्य त्यांचं सांगता येईल आणि त्या वैशिष्ट्यानेच विनायक होगाडेंनी आतापर्यंत लिहिलेलं आहे. जर अगोदर बघायला गेलं तर पत्रकारिता करताना त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवांचं एक सार जर म्हटलं तर ते फिलिंग अस्वस्थ या लेख संग्रहात येतं. आता या पुस्तकातले लेख हे केवळ बातम्या नसून त्यामधील मानवी संवेदना शोधण्याचा तो प्रयत्न आहे. समाजातील तळागाळाच्या लोकांचे प्रश्न, त्यांचे संघर्ष, धाडस व्यवस्थांची अनास्था यावरून या लेख संग्रहातून ते व्यक्त होतात. जेव्हा हे फिलिंग अस्वस्थ आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा स्वतःच्याच आजूबाजूला घडणाऱ्या पण पटकन आपल्या लक्षात नाही येणाऱ्या, म्हणजे काही वेळेला असं असतं की एक अर्थ दडलेला असतो बिटवीन द लाईन्स किंवा बातमी मागची बातमी पण असं म्हटलं जातं पत्रकारितेमध्ये. तर हे जे आहे आपल्या त्याची आपल्याला
जाणीव होती. जी बातम्या मागच्या बातमी असते किंवा बिटवीन द लाईन्सचा जो एक अर्थ असतो तो आपल्याला त्यांच्या या पुस्तकातून शोधता येतो. अ, आणि अजून जर सांगायला झालं तर धावपळीच्या युगात माणसाच्या मनात जे एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता असते त्याचं हे चित्रण आहे. चंगळवाद संस्कृतीमुळे मध्यमवर्गीय माणूस कसा भरडला जातो, बदलत्या काळातील नात्यांमधील ओलावा कसा कमी होतोय, दांभिक राजकारण आणि सामान्यांची होणारी फसवणूक, सांस्कृतिक वारसा जपण्याच्या नावाखाली होणारं राजकारण कसं होतंय, हे त्यांच्या फिलिंग अस्वस्थ मध्ये ते जाणवतं. त्याच्यानंतर आलं त्यांचं ओ माय गोडसे. आता ओ माय गोडसे तर नावावरूनच तुम्ही लक्षात घेता की हे पुस्तक नथुराम गोडसे आणि गांधीवाद या विषयावर असू शकतं. लेखकाने ते एक वेगळ्या आणि आधुनिक दृष्टिकोनातून ते मांडलेलं आहे. एक काल्पनिक परिस्थिती अशी निर्माण केली की जर नथुराम गोडसे आजच्या काळात पुन्हा जिवंत झाले तर त्याला आजचा भारत कसा दिसेल आणि ज्या हिंदुत्वासाठी किंवा ज्या विचारांसाठी त्याने गांधींची हत्या केली ती त्या विचारांची आजची स्थिती बघून त्याची प्रतिक्रिया काय असेल. मुख्य कथानक हे उपरोधच आहे. आजच्या जगाशी जो संघर्ष लेखकाने दाखवला आहे, आजच्या काळातील राजकारण, समाजकारण आणि कट्टरता, विशेष म्हणजे कट्टरता. हे बघून कदाचित गोडसे सुद्धा थक्क झाला असेल की त्या काळातही एवढी कट्टरता कदाचित नसावी. तर हे सगळं अ, हे ओ माय गोडसे मधून पुढे येतं. आणि पुस्तकात असाही एक विचार मांडलेला आहे की गांधींना शारीरिकदृष्ट्या मारून गोडसे यशस्वी झाला की गांधींचा विचार आजही तितकाच जिवंत आहे. हा एक खूप मोठा एक विचार करण्यासारखं जे एक हे आहे ते विनायक होगाडे आपल्या समोर मांडतात. त्यांच्यानंतर आलं तर त्यांचं माय डिअर तुकोबा. आता माय डिअर तुकोबा हे म्हणजे एक तुकोबांची मीडिया ट्रायल वगैरे असं एक जबरदस्त एक फॅन्टसी त्यांनी केली ती की आजच्या काळातील पत्रकारिता आणि सोशल मीडियाच्या वृत्तीवर ओढलेला तो अत्यंत जळजळीत असा कोरडा आहे. अ, आजची माध्यमे प्रत्येक गोष्टींचं भांडवल करतात. पुस्तकात लेखक दाखवतात की तुकोबांच्या साध्या राहणीमानावर आणि त्यांच्या अभंगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून चॅनलवाले कशा बातम्या चालवतील. पहा, इंद्रायणीतून गाथावर आल्याचा दावा करणारे तुकाराम नेमके कोण? विठ्ठलांशी थेट संवाद साधल्याचा दावा, अंधश्रद्धेला खतपाणी की आणखी काही, अशा प्रकारच्या हेडलाईन्स त्याच्यातून येतील. तर असं एक माय डिअर तुकोबा आणि आजपर्यंत बहुतेकांनी ते वाचलेलंच असेल. आणि माय डिअर मला तरी वाटतं की एक माझं जजमेंट हे आहे की विनायक होगाडे हे नाव फिलिंग द अस्वस्थ किंवा ओ माय गोडसेमुळे जे थोडस पुढे यायला लागलं तर ते डिअर तुकोबामुळे एक लख प्रकाशात आलं. विनायक होगाडेंची एक स्वतंत्र ओळख म्हणून डिअर तुकोबांकडे बघायला पाहिजे आपण. तर असं ते अस्वस्थ करणाऱ्या पुस्तकांनंतर थोडासा कालखंड गेला. पण आता जे आलंय त्यांचं विठोबा मिसिंग इन पंढरपूर हे अक्षरशः काय सांगावं याच्या बाबतीत की दांभिकपणा, धार्मिक उन्माद ह्याच्यावर आपण जी आता संत परंपरा विसरत चाललोय त्या संत परंपरांचं ह्यांनी जे केलेलं आहे याचं सगळं वर्णन ते विठोबा मिसिंग इन पंढरपूरमध्ये करतायत. तर असे विनायक होगाडे आज आपल्या सोबत आहेत. आता आपण त्यांच्याशी बोलूया. तर सर्वप्रथम आपण त्यांच्या विठोबा मिसिंग इन पंढरपूर याबद्दल बोलूच. पण तत्पूर्वी विनायक होगाडे आपल्याशी काय म्हणणार आणि काय बोलणार याबद्दल सर तुम्ही एक थोडी ओपनिंग दिली विनायक होगाडे सर तर जास्त बरे होईल. त्याच्यानंतर मग आपण पुढे सुरुवात करूच या. येस. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? हो हो येतोय सर येतोय. सर्वप्रथम तुम्ही मला इथं पुन्हा मला वाटते मी तिसऱ्यांदा आता या स्पेसला जॉईन होतोय. पहिल्या वेळेला आपण डिअर तुकोबाच्या वेळेला जॉईन झालो होतो. नंतर एका दिवाळी अंकाचं प्रकाशनासाठी मी जॉईन झालो होतो. आणि आता तिसऱ्यांदा विठोबा मिसिंग इन पंढरपूर या कादंबरीच्या निमित्तानं आपण आता चर्चा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. खरं तर
माझ्यासाठी हा आनंदाचा फार क्षण आहे, की इथं इतके चांगले वाचक, खरं तर दर्दी वाचक जमतात आणि दर शनिवारी ते चर्चा करतात. अशा अशा स्पेस, असे कट्टे, त्यानंतर असे गट, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यात सातत्य आहे. हा खूपच चांगला आणि आनंदाचा भाग आहे आणि मला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं आणि ते जितकं करावं तितकं कमीच आहे. कारण कोरोनापासून आत्तापर्यंत हे सातत्याने ही स्पेस सुरू आहे. डिअर तुकोबा 2022 साली पुस्तक आलं आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. खरं तर मला स्वतःला तो रिस्पॉन्स फार अनपेक्षित होता. तो यासाठी कारण मी फार सहजपणे ते पुस्तक माझ्याकडून तयार झालं होतं. अर्थात ते पुस्तक करायचंय असं सुद्धा मला आधी स्वतःला क्लिअर नव्हतं. पण नंतर असं वाटायला लागलं, की ठीक आहे, आपण हे 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 छोटेखानी असं पुस्तक आपण याचं करू शकतो. आणि जेव्हा ते झालं तेव्हा त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल अशीही काही कल्पना नव्हती. तर त्याची पहिली आवृत्ती आली जून 2022 साली त्याचं प्रकाशन झालं आणि बघता पहिल्या 1000 आवृत्ती, कारण प्री बुकिंग त्याचं चांगलं झालं होतं साधारण 300-350 च्या आसपास आणि पहिल्या महिन्याभरातच पहिली आवृत्ती संपली. मग जुलै 2022 साली लगेच महिन्याभरात आम्ही दुसरी काढली आणि तिसरी आवृत्ती आली साधारणतः नोव्हेंबर महिन्यात, नोव्हेंबर 2022. तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन सोहळा आम्ही पंढरपूरला करायचा ठरवला. तर आपल्याला माहिती आहे की 1947 साली साने गुरुजींनी पंढरपूरचा जो विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, त्याचं मंदिर सर्वांना खुलं व्हावं, म्हणजे अस्पृश्यांना, दलितांना, कारण ते तेव्हा खुलं नव्हतं. तेव्हा अस्पृश्यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेशच नव्हता. तर ते सर्व जाती धर्माच्या लोकांना खुलं व्हावं यासाठी साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण केलं होतं. आणि त्या उपोषणाच्या स्मरणार्थ किंवा त्याला म्हणू की त्या लढ्याच्या स्मरणार्थ ज्या तनपुरे मठामध्ये साने गुरुजींनी हे उपोषण केलं होतं 10 दिवस आणि त्यांच्या लढ्याला यश पण आलं. नंतर ते अस्पृश्यांसाठी वगैरे खुलं झालं, आपल्याला ती माहिती आहे. तर त्या स्मरणार्थ म्हणून तनपुरे मठामध्ये पंढरपूरमध्ये त्यांचा एका पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम होता शरद पवारांच्या हस्ते. तर त्या कार्यक्रमामध्येच डिअर तुकोबाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करायचं म्हणून मी कळत्या वयात पहिल्यांदा पंढरपूरला गेलो. त्यावेळेला खरं म्हणजे आधी मी लहानपणी कधीतरी गेलो असेल एक दोनदा, म्हणजे गेलोही होतो. पण कळत्या वयात ज्याला म्हणतात ना, की आपल्याला जाणतेपणी आपण पंढरपूरला मी पहिल्यांदाच चाललो होतो तेव्हा. तर मी जे कल्पनेमध्ये योजून ठेवलेलं जे पंढरपूर होतं, माझ्या डोक्यातली जी पंढरपूरची कल्पना होती, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पंढरपूर मला पाहायला मिळालं. म्हणजे मला मंदिराच्या थोडं जवळ बघितलं तर तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आसपासच आपल्याला अनेक मॉल सारखे तुम्हाला दिसतील, वेगवेगळे ब्रँड्सचे वेगवेगळे लॅविश दुकानं दिसतील. तर मला तसं काही माझ्या कल्पनेत ते पंढरपूर नव्हतं. एक चांगलं शहर आहे पंढरपूर हे आणि ते त्याचं शहर शहर झालेलं आहे असं. मला प्रश्न पडायला लागला, की मला जर हे इतकं शॉकिंग असेल, शॉकिंग म्हणजे की बाबा मी योजून ठेवलेलं आहे त्यापेक्षा हे मला इतकं वेगळं आणि दिसतंय पंढरपूर. तर आतला जो पांडुरंग आहे, जो त्या विटेवर उभा आहे, जो 28 युगांपूर्वी 28 युगांपूर्वी कधी काळी रुक्मिणीला शोधायला म्हणून या पंढरपुरात म्हणजे या त्या त्या काळच्या दिंडीर वनात खरं तर तो आला होता. अं, त्या वनामध्ये आल्यानंतर त्याला पुंडलिक भेटला. त्या पुंडलिकाने वीट फेकली. त्या विटेवर तो उभा राहिला आणि तो जो उभा राहिलेला आहे, तो आज तागायत तसाच उभा राहिलेला आहे. आता त्याच्या भोवतीने हे मंदिर उभं राहिलेलं आहे. ते दिंडीरवन इतकं बदललेलं आहे आणि ते पंढरपूर झालेलं आहे. याची काहीच कल्पना नसलेला पांडुरंग जर समजा या मंदिरातून बाहेर पडला, कोणत्याही कारणाने, ऐन कारणाने जर त्यानं वीट सोडलीच आणि तो बाहेर पडला, तर त्याला किती धक्का बसेल किंवा त्याला काय पद्धतीने सगळं अंगावर एक प्रकारे हे शहर पंढरपूरमध्ये दिंडीरवन जे पंढरपुरात बदललेलं आहे. मग त्याच्यानंतर त्याचा जो काही एक आत्मशोध असणार आहे, की मग 28 युगांपूर्वी नेमका मी आलो, मी उभा कसा राहिलो. मग त्याच्यानंतर मग ती रुक्मिणी अजून तर त्याला भेटलेलीच नाही ना, कारण ती काही त्याच्या बाजूला नाहीये. पंढरपूरच्या मंदिरात आपण बघितलं तर विठ्ठल एकटाच उभा आहे आणि त्याच्या मागे वायव्येला साधारण डाव्या हाताला मागच्या बाजूला रुक्मिणीचं स्वतंत्र मंदिर आहे. तर रुक्मिणीशी संवादच झालेला नाही आहे. ती रुसून आलेली आहे. तर ती का रुसून आलेली आहे? तर असं मानलं जातं की पंढरपूरचा पांडुरंग हा कृष्णाचाच अवतार आहे. तर असा कृष्णाचा अवतार असलेला पांडुरंग आहे आणि कृष्ण अवतारात असतानाच राधेच्या मत्सरापोटी रुक्मिणी जी आहे ती रुसून त्या पंढरपूर त्या दिंडीर वनामध्ये आलेली आहे आणि तिचा शोध घेत गोपवेशामध्ये तिचा शोध घेत हा कृष्ण आला आणि तो पांडुरंग रूपात परिवर्तित झालेला आहे. तर असा 28 युगानंतर विटेवर वीट सोडून जागा झालेला हा पांडुरंग
मंदिराबाहेर पडला तर त्याची काय एक फॅन्टसी तयार होईल, अशी कल्पना मला त्या प्रकाशन सोहळा जेव्हा माझ्या डिअर तुकोबा पुस्तकाचा तिसऱ्या आवृत्तीचा होता, तेव्हा नगर प्रदक्षिणा होती आणि मग मी पहिल्यांदा ते पंढरपूर पाहिलं. अर्थात त्यावेळेला पण मी आतून दर्शन घेतलेलं नव्हतं, कारण तेवढा वेळ पण नव्हता की आत जाऊन त्या रांगेमध्ये उभं राहून सगळं दर्शन घ्यावं. तर मी माझे डिअर तुकोबा हे पुस्तक ज्यांना अर्पण केलेलं आहे, ते संजय रेंदाळकर, ते माझ्यासोबत होते. तर आम्ही असंच थेट मी सरांना हे बोलता बोलता बोलायला लागलो की सर काय म्हणलं, पंढरपूर हे मी जे कल्पना केली होती त्यापेक्षा फारच मला वेगळं जाणवतंय आणि हे त्या पांडुरंगाला कसं जाणवेल, आणि तो जर बाहेर पडला. मग मी थोडा आणखी बोलायला लागलो तर मग हे भन्नाट होईल ना, जर विठोबा मिसिंग इन पंढरपूर कसं वाटेल, म्हणजे त्या पांडुरंगाला तो जर या पंढरपुरात बाहेर पडला तर त्याला किती हरवल्यासारखं वाटेल. आणि असं म्हटल्यानंतर सर म्हणाले की अरे यात मजा आहे, यात आणखी विचार कर. मग मी जेव्हा ते कथाबीज सापडलं ना, फक्त म्हणजे ते फक्त कथाबीज होतं, तर मी आणखी 1-2 दिवस विचार करायला लागल्यानंतर मग मी विचार करत गेलो यावर. तर मला या कथेची एक थीम लाईन म्हणता येईल, अशा कथाबीजाची एक बेस लाईन म्हणता येईल, ती असं असं मला असं गवसलं की कोण जाणे पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच 28 युगांचा एखादा डुलका घेत असेल तर. म्हणजे आपण एखादा प्रवास करतोय आणि प्रवास करत असताना आपण गाडीमध्ये किंवा बसमध्ये आपण असं विचार करतो की एक 5-10 मिनिटं डुलका काढून उठावं, आणि आपण जेव्हा जागा होतो 5-10 मिनिटांना आणि घड्याळ बघतो तर लक्षात येतं की अरे तास सव्वा तास गेलेला आहे. 5-10 मिनिटं नाही तर तास सव्वा तास गेलेला आहे. असंच काहीसं त्या पांडुरंगाचं झालं आणि ही 28 युगे कशी गेली हेच त्याला त्या विटेवर उभं राहिल्यानंतर कळलं नाही, आणि तो आत्ता जागा झाला 2025 मध्ये, जो 28 युगांपूर्वी त्या विटेवर उभा राहिलेला आहे. तर मग काय होईल, अशा कथाबीजापासून सुरू झालेला हा प्रवास आता 368 पानांच्या एका कल्पनाविलासाच्या, एका विस्तृत अशा कल्पनाविलासाच्या स्वरूपात मी हा वाचकांसमोर मांडलेला आहे. अर्थात मला स्वतःला सांगू का, मला फार मजा आलेली आहे ही कादंबरी. म्हणजे मला माहित नाही की वाचक या कादंबरीचं स्वागत कसं करतील, त्याला डिअर तुकोबा इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल, त्याच्यापेक्षा कमी मिळेल का, त्याच्यापेक्षा 5 पट 10 पट चांगला मिळेल, काय मिळेल मला माहित नाही. आणि मला सध्या तरी काय त्याची चिंता नाहीये किंवा मी त्याची चिंता करत नाही. मला सध्या समाधान फार वाटतं की मला काहीतरी मजा आलेली आहे हे सगळं रचताना. कारण मला जेव्हा कथाबीज सुचलं तेव्हा तो जो पांडुरंग जो मी विटेवरनं जागा केला आणि त्याला जे बाहेर काढलेला आहे, तो काही मला स्वस्तच बसू देईना. तो मला सतत डासायला लागला आणि सतत मला ते मानगुटीवर भूत बसल्यासारखं नाही का वाटत. म्हणजे तुकोबांची ती एक रचना आहे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तर अशीच काहीशी अवस्था मला सुद्धा जाणवायला मिळाली आणि मग पांडुरंगासोबतचा सुरू झालेला हा प्रवास एका प्रदीर्घ कल्पना विलासाच्या स्वरूपात, म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांच्या 13व्या शतकापासून ते अगदी आत्ताच्या 21व्या शतकापर्यंत पांडुरंग यामध्ये आपल्याला तुम्हाला दिसेल की तो वेळामध्ये वावरताना बागडताना दिसेल, त्याला प्रश्न पडतील, आणि हा पांडुरंगाने घेतलेला स्वतःचा असा हा शोध आहे. तर मला असं वाटतं मी इतकं बोलणं पुरेसं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील त्यानुसार मी या कथेबद्दल किंवा याबद्दल किंवा आणखी कुठल्याही डिअर तुकोबाबद्दल असतील तर ते सुद्धा मी देईन. कारण बाकी या कथेमध्ये आणखी काही मी सांगणं म्हणजे कथा रिव्हील केल्यासारखं होईल. तर एवढी तुमची उत्सुकता अधिक ताणवायला इतकं कथाबीज सांगणं पुरेसं आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. आपण डिस्क्लोज म्हणजे शेवट तर कधी हे होत नाही, आणि इथपर्यंतच सांगतो की समोरच्याला पुस्तक वाचण्याची इच्छा व्हावी या पद्धतीनेच आपण पुस्तकाची ओळख करून देत असतो. तर त्याप्रमाणे तुम्ही जे सांगितलं तर मी थोडस पुढे असं त्याला नेतो की दिंडीर वनात राधेच्या रागाने कृष्ण राधेजवळ राधा कृष्णाजवळ बसली ती, आणि ते बघून रुक्मिणीला राग आला आणि ती दिंडीर वनात निघून आली. आता रुक्मिणी गेल्यानंतर श्रीकृष्णाला खूप अस्वस्थ झाला आणि तो रुक्मिणीच्या शोधात तिच्या पाठोपाठ दिंडीर वनात आला. आता येताना तो फक्त काठीण घोंगडं घेऊन आला जात, आणि दिंडीर वनात शोधून थकला तो पुरा. त्याला काही रुक्मिणी सापडायलाच तयार नाही. शेवटी थकला आणि पुंडलिकाने फेटलेल्या विटेवर तो उभा राहिला. आणि
त्या थकव्याने त्याच्या अंगभर पसरायला सुरुवात केली आणि तिथंच त्याचे डोळे मिटायला लागले आणि चक्क त्याला डुलकी लागली, झोप म्हणा डुलकी म्हणा जे काही. आणि त्याच्यानंतर मात्र अ, झालं असं की त्याला काही आवाज ऐकायला यायला लागले. ते आवाज होते की खूपसा कोलाहल होता. खूपशे काय होत होतं, कोण काय म्हणत होतं हे काहीच येत नव्हतं. त्याला पटकन लक्षात येत नव्हतं. शेवटी त्याने डोळे उघडले, बघितले तर काही काही शब्द त्याच्या लक्षात यायला लागले. डाव घाल विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती काय केला अपराध. असा एक आवाज आला. त्याच्यानंतर परत आवाज आला. तो आवाज विरतो न विरतो परत दुसरा आवाज आला की भक्ती मुक्ती तुझे जळू ब्रह्मज्ञान, दे माझ्या अनुन भावा वेगी, तुक्या बंधू म्हणे पाहतो नाही तरी हत्या होईल पांडुरंगा. हे काय हे ते समजून घेतोय तितक्यात आवाज आला, जाओ जाओ साने भीमा पार नाही खुलेगा मंदिर द्वार. हे हे आवाज त्याला पूर्णपणे अनोळखी होते. का बोलतायत, कसं बोलतायत याच्याबद्दल त्याला काहीच माहित नव्हती. आणि उत्सुकता वश त्या आवाजाच्या रोखाने त्यांनी वीट सोडली आणि ती वीट सोडल्यावरच तिचं त्याचं देवत्व जे ते देवत्व तिथंच त्या विटेवर राहून गेलं आणि स्वतःच्याच मंदिरातून विठोबा बाहेर आला. आता बाहेर आल्यावर तो माणसांचा समुदाय आणि ते सगळं बघून तो गांगरला, घाबरला. आणि तिथं मात्र तेवढ्या एक छोट्या कालावधीमध्ये त्याला तिथं फिरताना जे काही आकलन झालं ते थोडस त्याला खूप अस्वस्थ करणारच होतं. एक कुत्रं त्याच्याजवळ येऊन बसलं. त्या कुत्र्याला त्याने बिस्किट देता देता त्याचं पार्ले नाव ठेवलं. दुसरा एक वेडग्रस्त आला जो स्वतःला न्यूटन म्हणून घेत होता. तर हे करता करता तो अस्वस्थ फिरत असतानाच रुक्मिणी परत मंदिरात हल्लाकल्लोळ झाला होता की मूर्ती गायब झाली. काय झालं म्हणून तो पाहायला तिथं गेला तर पंढरपूरच्या बाजूलाच एक उत्खनन चाललं होतं. त्या उत्खननावर काम करणारा एक संशोधक होता. त्याच्या मदतीने तो कसा तरी बाहेर गेला, आतमध्ये गेला मंदिरात. तर तिथं रुक्मिणीने त्याला विचारलं काय बाहेर जाऊन काय झालं काय नाही वगैरे. तर त्यावेळेला तो म्हणे तू होतीस कुठे. तर ती म्हणे तुमचं माझ्याकडे लक्षच कुठे, मी कधीची तुम्ही ज्या वेळेला इथं आले त्याच वेळेला तुमच्या मागे येऊन उभी राहिली. तर हे असं करता करता मग तो म्हणे की हे असे आवाजात येतात हे ते, हे काय. तर म्हणून मग रुक्मिणीने त्याला भूतकाळात पाठवलं की हे आवाजाचा उगम कुठून आला, कसा आला हे शोधण्यासाठी. आणि त्यावेळेला विठ्ठल अगोदर गेला. ते पूर्ण 12व्या 13व्या शतकात की ज्या वेळेला चोखोबा होते, ज्ञानेश्वर होते, एक नामदेव होते. तर त्या काळात तिथं गेला. तिथपासून त्याची जी काळयात्रा सुरू झाली तर ती वर्तमानापर्यंत 2025 वर्षापर्यंत. आणि ह्या काळयात्रेत त्याला या सगळ्यांची दुःख सुख समजली, सगळे हे समजलं. आणि जी एक काय श्रद्धा जी आहे ती श्रद्धा कशी कशी आपलं रूप बदलत गेली ना आज कोणत्या स्वरूपात ती उभी आहे ते बघून त्याला फार अस्वस्थ व्हायला लागलं. आता या कथानकाच्या ह्याच्यात काही जी पात्र आहेत ती मला तरी वाटतं की एक प्रातिनिधिक पात्र असावीत. की जसं एक कुत्रा जो त्याच्या आसपास शेपूट हलवत घोटाळत असतो तो त्याचं नामकरण पार्ले करतो. तर पार्ले म्हणजे विठोबाची जी भूतदया असेल ती असू शकते. त्याच्यानंतर जो न्यूटन आहे तो न्यूटन ऍक्च्युली त्याची बायको सोडून गेल्यामुळं तो थोडासा डोक्यात फरक पडलेला असा गोंधळलेला माणूस आहे. आणि मुळात मात्र तो चांगला सुशिक्षित हुशार वगैरे असा आहे. आणि तो म्हणतो की माझ्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून माझी पत्नी निघून गेली. असं तो म्हणून तो स्वतःला न्यूटन म्हणवतोय. तर असे काही जे पात्र किंवा संशोधक असेल तो उत्खननावरचा संशोधक असेल तर तो संशोधक म्हणजे एक तुमच्या एक भूतकाळातली पुराण काळातली आणि वर्तमान काळातली एक कडी म्हणूनही ती असू शकते. तर असे हे जे एक प्रातिनिधिक पात्र उभी केलेली आहे. तर माझं जे गेसिंग आहे
तर ते बरोबर आहे का, किंवा याच्या मागे वेगळी काही भूमिका आहे का? हे जर विनायक सरांनी सांगितलं तर मला जास्त आकलन होईल त्याचं. अ, हां, म्हणजे याच्यामध्ये आहे ना, अ, अगदी सगळे संत पण आहेत. म्हणजे तुम्हाला भक्ती परंपरेतले वारकरी, खास करून महाराष्ट्रातील वारकरी परंपरेतले सगळे संत यामध्ये तुम्हाला भेटतील. अ, अगदी ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, चोखोबा, त्याच्यानंतर सावता माळीपासून ते एकनाथ, कबीर, तुकाराम आणि अगदी साने गुरुजींपासून हे सगळे भक्ती परंपरेतले हे सगळे लोक तुम्हाला भेटतील. अगदी आधुनिक काळातीलही काही लोक तुम्हाला भेटतील, जे काही नावं तुम्हाला फार अ, अ, म्हणजे आनंद किंवा धक्का देणारी पण अशी आहेत. तर अशीही काही, जसं निळू फुलेंचं पात्र सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसून येईल. अ, तर अशीही काही पात्र आहेत आणि अगदी अलीकडच्या काळात जसं प्रवीण सरांनी आता उल्लेख केला, तर तशीही काही 5-6 पात्र खूप महत्वाची या कादंबरीमधली निश्चितच आहेत. तर एकूणच काळाच्या पटलावरची सगळी म्हणजे भूतकाळातील पात्र आणि आधुनिक काळातील पात्र व्यक्तिरेखा जी आहेत, अशा सगळ्यांचं संयोजन तुम्हाला या कादंबरीमध्ये दिसून येईल. अर्थात आता एक असा असा भाग असतो, की मी जेव्हा लिहत होतो, तेव्हा मला ते काही इतका विचार करून मी ते आलेले नव्हते. कदाचित ते सबकॉन्शियसली माझ्याकडून ते लिहून झालेले असतील. ज्याला काय म्हणतात, ते डेथ ऑफ द ऑथर नावाची कॉन्सेप्ट आहे, की वाचक सॉरी लिहिणारा लिहून जातो, पण नंतर वाचक त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ काढतात. तर तसं प्रवीण सरांनी जसे अन्वयार्थ काढले, तसे अनेकांना अनेक प्रकारचे अन्वयार्थ या पात्रांमधून सुद्धा निघू शकतात. यातल्या व्यक्तिरेखांमधून सुद्धा निघू शकतात. तशा शक्यता म्हणजे तशा त्या शक्यता एंडलेस आहेत. अशा अशा भरपूर शक्यता या कादंबरीमधून अर्थातच निघू शकतात. तर सांगायचा माझा मुद्दा इतकाच आहे, की भरपूर पात्र या कादंबरीमध्ये आहेत. भूतकाळातील अनेक पात्र आहेत, वर्तमान काळातील अनेक पात्र आहेत. अनेक पात्र तुम्हाला अशी वाटतील, की अरे हे पात्र हेच असावं का? असंही तुम्हाला वाटण्याच्या शक्यता अनेक जागा या कादंबरीमध्ये तुम्हाला दिसून येतील. त्याचं जितकं जसं आकलन आहे, जितकं वाचन समृद्ध आहे, त्यानुसार काही पात्र त्याला तितकी समजू शकतात, काहींना ती समजणारही नाहीत, असंही काहींना होऊ शकतं. धन्यवाद सर. हा विद्याताई बोला. सर, मी अजून काही वाचलेलं नाहीये पुस्तक, पण पाठीमागचं पुस्तकांच्या अनुभवावरून मी हे सांगेन की तुमचं लेखन खूप म्हणजे अगदी म्हणजे कॅची असतं, असं शब्द वापरेन मी. तर मला ह्या पुस्तकाविषयी असं एक विचारायचंय की हा खूप मोठा कॅनव्हास तुम्ही घेतलाय, म्हणजे खूप मोठा कालखंड घेतलाय. मग जी काही भूतकाळातली तुम्ही ती विशिष्ट पात्र जी घेतली, तर ती त्याच व्यक्ती का निवडाव्या अशा वाटल्या. आणि दुसरं, ह्यात सामाजिक प्रबोधनाचा काही विषय आहे की तुम्हाला अजून काही सुचवायचंय? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. माझं जे सगळं लिखाण आहे, ते सगळं सामाजिक विषयांवरचंच लिखाण आहे. म्हणजे डिअर तुकोबा किंवा विठोबा मिसिंग इन पंढरपूर ह्या वरकरणी हे विषय धार्मिक, आध्यात्मिक वाटत असले, तरी सुद्धा आता डिअर तुकोबाचा विषय हा सामाजिक मांडणीचाच होता. तो आजच्या काळाशी रिलेव्हंट करण्याचाच होता. आणि आता ही कादंबरी म्हणजे बघा, मी मगाशी जसं त्या तुम्हाला मी कथाबीज सांगितलं. तर ती मिथक कथा सांगितली, ती विठ्ठलाची 4-5 ओळींची, की विठ्ठल अशा-अशा प्रकारे आला, मी वीट फेकली, त्यावर उभा राहिला आणि मग त्याच्या पुढे जो मी काही कल्पना विलास केलाय, की तो समजा डुलका असेल आणि तो जागा झाला तर काय होईल? तर ती त्या अर्थानं त्या आपल्या लोकसंस्कृतीमध्ये ही आपण सगळ्यांनी आपल्या आजी-आजोबांकडून, आई-वडिलांकडून ऐकलेली, पंढरपूरला गेल्यावर ऐकलेली कथा आहे. अगदी 4-5 ओळींची कथा आहे. तर या 4-5 ओळींच्या पलीकडे विठ्ठलाला काही स्वतःचं असं चरित्रच नाही आहे ना, तसं बघायला गेलं तर. म्हणजे संतांनी त्याच्याबद्दल जे काही लिहून ठेवलेलं आहे भरभरून, त्याच्याबद्दल त्याची वर्णने केलेली आहेत, त्याच्या रूप सौंदर्याची वर्णने केलेली आहेत, तेच त्याचं चरित्र आहे. मग तो कसा नामदेवाला मदत करतो, त्याची खीर टाकतो, चोखोबाची कशी गुरे राखतो, जनाबाईच्या कशा शेण्या वेचतो, तिला कसं मदत करतो, हे जे काही आहे तेच विठ्ठलाचं चरित्र झालेलं आहे. म्हणजे संतांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे. तर तसं ओरिजिनली काहीच चरित्र नाहीये. तर त्या मिथक कथेची, त्या 4-5 ओळींच्या मिथक कथेची ही उत्तर कथा आहे. म्हणजे त्या मिथक कथेला फुटलेला फुटवा, म्हणजे एखादं झाड आहे आणि त्यातनं एखाद्या फांदीला एखादा फुटवा फुटतो ना आणि वेगळं काहीतरी सुरू होतं. तर तसा
माझी कादंबरी मी असं मानतो की त्या मूळ मिथकथेची ही उत्तर कथा आहे, ही पुढची कथा आहे, ती मिथकथा अर्धवट आहे. म्हणजे काय आहे की बाबा काय झालं झालं काय पुढे नेमकं, रुक्मिणीचा रुसवा निघाला की नाही, त्यांचं बोलणं झालंय की नाही, विठ्ठलाचं काय, तिला जे काय त्याला तो जास्त कामासाठी आला होता ते झालंय की नाही, काहीच उत्तर मिळत नाहीत आपल्याला त्या मूळ मिथकथेमध्ये. तर ती उत्तर शोधण्याचा प्रयत्न ही कादंबरी आहे. आणि मग ही कादंबरी प्युअर सामाजिक वास्तवावर, भूतकाळावर, वर्तमान काळावर भाष्य करणारी कादंबरी. ही कुठल्याही अर्थानं धार्मिक, आध्यात्मिक कादंबरी नाही. ही वारकरी संत, त्याच्यानंतर विठ्ठलाची परंपरा, अशा सर्वार्थानं सगळे संदर्भ या कादंबरी बहुतांश, सगळे म्हणणार नाही मी, बहुतांश तर नक्कीच म्हणेन, बहुतांश संदर्भ या कादंबरीमध्ये आलेले आहेत. म्हणजे ज्याला वारकरी परंपरा, विठ्ठलाची परंपरा, त्याच्याबद्दलच्या लोकसंस्कृतीचा इतिहास, हे सगळं समजून घ्यायचं, विठ्ठलाचं मूळ काय आहे हे ज्याला समजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल खरं तर मी पुढे आणखी बोलेन की आपण विठ्ठलाला कृष्णाचा अवतार हे आता सर्व मान्य आहे, आपण सगळेजण मान्य करतो की, किंवा लोकसंस्कृतीमध्ये सध्या हे गृहीतक आहे, सध्या ही मिथकथा आहे की विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. काहींचा असा दावा आहे की विठ्ठल हा बुद्ध आहे मूळचा. त्याच्या आधी काहींचा दावा असा होता की विठ्ठल हा जैन आहे, म्हणजे जैनांचा नेमीनाथ आहे. त्याच्या आधी तो गवळी धनगरांचा लोकदेव मानला जात होता. तर असं बरेच दावे प्रतिदावे विठ्ठलावर आजवर झालेले, आणि ती इथून पुढे होण्याची शक्यता आहे. असा सगळा विठ्ठलाचा सगळा इतिहास, सगळ्या संतांचा इतिहास, संतांचं सगळं कार्य, आणि फक्त भूतकाळ नव्हे तर हे सगळं पार्श्वभूमीला घेऊन वर्तमान काळाशी त्या वारकरी परंपरेला ताटणं, वर्तमान काळात वारकरी परंपरेची काय सध्या स्थिती आहे, ती त्या वारकरी संतांच्या दिशेने जातीये का, तिचं काय अवमूल्यन झालेलं आहे का, तिला कुणी ताब्यात घेतलेलं आहे, काय नेमकं झालेलं आहे. आणि हे सगळं विठ्ठलाच्या नजरेतून आहे. विठ्ठल यातला प्रोटागोनिस्ट आहे, विठ्ठल यातला नायक आहे माझ्या माहितीत. म्हणजे मी काय आत्मप्रौढीनं सांगतोय असं कृपया समजू नका, पण मी विठ्ठल आणि वारकरी परंपरेविषयी जे काही कादंबऱ्या, कथा, चित्रपट पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये वारी मला दिसते पार्श्वभूमीला. जसं धरीला पंढरीचा, नाही मला चित्रपटाचं नाव आठवत नाही, पण हे जे गाणं ज्या चित्रपटात आहे, धरीला पंढरीचा चोरत, तर त्या चित्रपटात पण आपल्याला अशोक सराफ दिसतात वगैरे. तर वारी दिसते आपल्याला पार्श्वभूमीला. किंवा दिवा मुकाशींची पालखी नावाची कादंबरी आपल्याला आहे, पण माझ्या माहितीत तरी कुठे विठ्ठल प्रोटॅगॉनिस्ट आहे, नायक आहे, अशा फार कमी नाटकं आणि फार कमी कथा, कादंबऱ्या, चित्रपट आलेले आहेत. तर ही एक प्रमुख कादंबरी म्हणता येईल असं मला वाटतं, की ज्यामध्ये विठ्ठल नायक आहे आणि तो पूर्ण कादंबरीवर आहे आणि तोच शोध घेतोय स्वतःचा, अशा अर्थानं. त्या अर्थानं ही तशी कादंबरी आहे. तुमचा काहीतरी पहिला प्रश्न विसरलो मी, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही पहिला प्रश्न काय विचारला होता? विद्याताई, तुम्ही अगोदर काय विचारलं होतं? मी पण विचारतो. ठीक आहे, ते येतील त्यावेळेला परत विचारू त्यांना. हो. सुहास, तुम्ही काही बोलणार आहात का, विचारणार आहात का अजून कोणीही? विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांबद्दल जे सांगितलं होतं की समाज प्रबोधन किंवा काय, मी तर म्हणतो की तुमच्या ज्या सगळंच लेखन जे आहे ते समाज प्रबोधन हेच आहे, पण प्रखर आणि अत्यंत वास्तववादी, आणि वास्तववादी सोबत जी प्रखरता आहे, ती प्रखरता काही वेळेला अशी डोळे दिपवणारी असते, तुम्हाला बोच करणारी असते, तुम्हाला ओरखड करणारी असते. आणि पुष्कळदा म्हणजे आता डिअर तुकोबा म्हणा, किंवा आता विठोबा मिसिंग इन पंढरपूर म्हणा, हे म्हणजे धार्मिक चौकटीच्या पलीकडे जाऊन तुम्ही जे समाज आणि हे सगळं माणूस आणि समाज शोधण्याचा प्रयत्न केलेला, ते फार स्तुत्य आहे. म्हणजे असं एक जे लिखाण आहे हे सगळं मांडायला एक जी वेगळी जाणीव लागते, एक वेगळी इच्छाशक्ती लागते, आणि एक वेगळं आता मला सांगता येत नाही नेमकं, एक जे आपल्या मनातली एक बोच असते या सगळ्यांबद्दल, ती ही बोच जी असते, तो जळजळीतपणा जो असतो, तो हा सगळा या
लिखाणातून डोकावतो असं म्हटलं तरी हरकत नाही. तर अजून कोणी विचारणार असेल, विनायक सरांना प्रश्न विचारणार असेल तर विचारा कृपया. सुहास, विद्याताई, तुषार सर, तुषार इंगळे पण आलेले आहेत. सुहास बोलताय काही? खर तर ओ माय गोडसे आणि डिअर तुकोबा हे दोन पुस्तकं ज्या धाटणीमधनं लिहिलेले आहेत. म्हणजे मला पुस्तक आलंय पण थोडस हे याच्यामध्ये वाचता आलं नाही मला. विनायक काय डिस्कनेक्ट होत आहेत का? कनेक्ट होत आहेत, डिस्कनेक्ट. तो खूप काका मला विनायक सर लिस्नर वर दिसत आहेत. हो येतोय. हो हो. हा सॉरी, मला मध्ये काही कळलंच नाही, आवाज येत. विचारा, कोणी प्रश्न विचारला होता का? हा, सुहास बोला. सुहास. हा, खर तर ओ माय गोडसे आणि डिअर तुकोबा हे ज्या धाटणीचे पुस्तक आहेत त्याच याच्यामध्ये एक नवीन पुष्प विनायक यांनी जोडले. मी खरं तर विनायकला सर वगैरे म्हणण्याच्या भानगडीत पडणार नाही, कारण तो आमच्या पिढीचं किंवा आणखी आमच्यापेक्षा यंगर पिढीचं प्रतिनिधित्व करतो. आणि विनायकच्या नाही, विनायकला ज्या वेळेस म्हणजे मी आता बऱ्याच वेळच्यापासून थोडस मलाही कार्य बहुल्यामुळं स्पेसेस अटेंड होत नाही, पण प्रवीण कलंत्री काकांनी मला काल सरळ फोन केला आणि तुझा मित्र विनायक येतोय. म्हटलं माझा मित्रच आहे विनायक, आणि विनायक ज्या पद्धतीने त्या गोष्टी घेतो किंवा त्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो त्या खरोखर ओघावत्या याच्यामध्ये येतात. आणि डिअर तुकोबा या पुस्तकामध्ये तर सगळं ते आलेलंच आहे. विनायक यांचं हे जे नवीन पुस्तक आहे आलेलं ते बऱ्याच दिवसांपासून अपेक्षित होतं. आणि म्हणजे विनायक यांच्याशी ते जे फेसबुक वरती त्यांनी टाकलेलं होतं आणि ज्या पद्धतीने लोक त्या पुस्तकाची वाट बघत होते, अगदी प्री पब्लिकेशन मध्ये पण जो हे होता, किंवा पब्लिकेशन होण्याच्या अगोदर जस्ट एक मुखपृष्ठ जेव्हा त्यांनी फेसबुक वरती टाकलं तेव्हापासून जी लोकांची उत्सुकता, उत्कंठा होती की हे पुस्तक कधी होतंय, आणि ज्या पद्धतीने त्याच्यावरती रिॲक्शन येत होत्या किंवा ज्या प्रकारे त्याच्यावरती इन्क्वायरीज येत होत्या, हे सगळं बघितलेलं आहे. तर पुस्तक माझ्याकडे आलंय, फक्त थोडस त्याच्यामध्ये मला पूर्ण वेळ देता आला नाही, त्यामुळे मी पुस्तकाविषयी काही सध्या तरी बोलणार नाही. सविस्तर त्याच्यावरती लिहील किंवा ज्या याच्यामध्ये आहे, जसं मागच्या फेसबुक आणि ट्विटर दोन्हीकडे टाकलं होतं डिअर तुकोबाचं, त्या पद्धतीने त्याला हे करेल. फक्त आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे डिअर तुकोबा हे पुस्तक अगदी काल एका पक्षाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी तो पक्षप्रवेश केला त्या पक्षाच्या याच्यामध्ये, त्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकासोबत विनायकचं पुस्तक तिथं दिलं गेलं. माध्यमांमध्ये त्या व्यक्तीच्या प्रवेशासाठी शिवाजी कोण होता हे पुस्तक दिलंय असं सांगितलं, पण आमच्या सुहृद मित्राचं एक पुस्तक पण आम्हाला त्या याच्यामध्ये दिसलंय. म्हणजे प्रकाशन झाल्यानंतर अगदी 10-12 दिवसांमध्ये एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जिथे तो लेखक हजर नाहीये किंवा जिथे ते लेखक हजर असण्याची शक्यता सध्याच्या काळात नाहीये, अशा ठिकाणी त्या लेखकाचं पुस्तक हे म्हणजे जे पुस्तक शिवाजी कोण होता हे पुस्तक ज्याच्यामध्ये पूर्ण पुरोगामित्व किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र किंवा राज्याला किंवा पिढीला लागणाऱ्या गोष्टी यासोबत ते पुस्तक जेव्हा तिथं आपण बघतो तेव्हा खरोखर आनंद पण होतो. आणि मला हे म्हणायचंय की एवढं जर का कोणी आपल्यावरती प्रेम करते किंवा एवढा विश्वास दाखवते तर तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी पण
आपण त्या लेखकाच्या खांद्यावरती टाकत असतो आणि ती म्हणजे ही तर खात्री आहे की विनायक होगाडे त्या धाटणीने किंवा त्या याने हे सगळं पुढे घेऊन जात आहेत. मागच्या वेळेस विनायक यांना एका केंद्रीय स्तराच्या पुरस्कारामध्ये थोडंसं मागे राहावं लागलं किंवा राहिले, त्याची खंत आम्हाला सगळ्यांना आहे. यावेळेस त्याही पेक्षा मोठं त्यांना मिळावं ह्या अपेक्षा आणि याच्यासह मी थांबतो. धन्यवाद विनायक. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरं तर तो जो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता, खरं तर मलाही फार सुखद धक्काच म्हणायला हवा की कसं काय बरं पुस्तक दिलं. मला खूप लोकांचे फोन मेसेजेस आले आणि मी ही गोष्ट सकारात्मकरित्याच घेतो की 10-12 दिवसात जर ते इतकं पोहोचत असेल तर आणखी पोचायला मदत होईल या दृष्टिकोनातूनच मी बघतो. पुस्तकाला या ज्यांच्या कसे हस्ते पुरस्कार मी फक्त एवढं सांगेल की ज्यांच्या हस्ते दिलं ते माझ्या शहरातले आहेत, माझ्या काकांचे अगदी म्हणजे मी त्यांना ते लहानपणापासून बघतो. म्हणजे सांगायचं म्हटलं तर प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते माझ्या शहरातले आहेत. मी त्यांना काका यांनीच बोलवतो. अगदी माझे काकांचे खास मित्र आहे. माझे काका असल्यासारखेच ते आहे. त्यांचा व्यासंग पण खूप मोठा आहे आणि त्यांनी जर का ते पुस्तक त्या याच्यामध्ये दिलं आहे म्हटल्यावरती त्याच्याबद्दल त्यांना माहिती तरी आहे किंवा त्यांनी ते पुस्तक हाताळलं आहे आणि वाचलंही कदाचित असेल. कारण त्यांचा साहित्यिक हे खूप मोठा आहे. व्यासंग दांडगा आहे आणि अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकासोबत ते पुस्तक जर का त्यांना द्यायचं असेल आणि काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक हे असणार आहे आणि काहीतरी गोष्ट त्यांना त्याच्यामध्ये योग्य वाटली असणार आहे. त्यामुळेच त्यांनी ते पुस्तक तिथे दिलंय. तर खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या परिचिताचं पुस्तक अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसतंय. तर सॉरी मी मध्ये बोललो, पण थोडंसं मला अपडेट करायचं होतं म्हणून. येस येस येस. थँक्यू सर. सुहास आता म्हणाले की का विनायक होगाडे एका पुरस्कारापासून वंचित राहिले, त्याचे वेदना त्यांना आहेत. तर मला काही वेदना मागच्या नाही, पिढी साहित्य अकादमी संदर्भात बोलत असावेत. पण काय पुरस्कार मला एक काय लक्षात आलेलं आहे म्हणजे गेल्या 3 वर्षातच ऑब्व्हियसली की पुरस्कार मिळाला नाही मिळाला तरी वाचकांचं प्रेम सर खरंच इतकं मिळालेलं आहे ना की लक्षात आलंय की पुरस्कार तितकं मग ते मॅटर करत नाही. अर्थात पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला एक कोंदण चढतं, पण वाचक इतक्या पद्धतीनं रिस्पॉन्स करताय, इतका अभिप्राय मला तर डिअर कोर आज तागायत म्हणजे अजूनही येत आहेत. 3 वर्ष झाली तरी मला दररोज आता एक दिवस असे ना किंवा आठवड्यातून 2-3 तरी काही ना काहीतरी त्याच्या संदर्भात लोकांकडून काही ना काहीतरी येतच असतं. त्यामुळे तेच खूप इतकं ओव्हरवेल्मिंग आहे. अर्थात पुरस्कार आता तर बीबीसीला मी आता गेल्या 1.5 वर्षांपूर्वी बीबीसीला जॉईन झालो. कुठलाही पुरस्कार घेताना कुठल्याही व्यासपीठावर जाताना मला आधी परवानगी अर्थात घ्यावी लागते. त्यामुळं मी ठरवलेलं आहे माझ्या पुरतं की अर्थात साहित्य अकादमीला मी हे अर्ज या पुस्तकासाठी नक्कीच करेन, पण बाकी कुठल्याही पुरस्कारासाठी पाठवायचं नाही असं माझ्या पुरतं मी ठरवलेलं आहे. कारण त्याची परत प्रोसेस प्रक्रिया परत परवानगी घेणं अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर ते आणि मी दिल्लीला असल्यामुळं मला ते फिजिबली शक्य पण होणार नाही या सगळ्या काळात. त्यामुळं मला हे इथं सांगायला काहीच हरकत नाही आणि दुःख वगैरे असं काहीच नाही. बघूया काय होतंय. मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तरी काही हरकत नाही. वाचकांचं जे प्रेम मिळतंय ते पुरेसं आहे सध्या माझ्यासाठी. सर पुरस्कार न मिळाल्याचं दुःख वेदना तुमच्यासाठी नाही म्हणत आहे मी. तुम्हाला एक सर्जनशील व्यक्तीला की ज्या वेळेला त्याची सर्जनात्मकता मनात दाटून काही येतं तर तो कागदावर लिहून मोकळा होतो आणि त्याच्यानंतर ते मागे टाकतो आणि पुढे चालत राहतो. याबद्दल तुमच्याविषयी काही म्हणायचं नाही आम्हाला. आम्हाला जे जाणून द्यायचंय ते आमच्याबद्दल जाणून द्यायचंय की आम्हाला हिऱ्याचं कोंदण जे होतं ते कोंदण मिळता राहिलं, एवढंच एक सांगायचंय. आणि या बाबतीत अजून एक उदाहरण द्यायचं एक असाच एक हिरा की जो कोंदणाशिवाय राहिला था. त्या हिऱ्याला साहित्यिक मानायला सुद्धा त्यावेळेस समीक्षकांनी नकार दिला था. ही गोष्ट आहे 80च्या दशकातली, 70-80 या दशकातली, 20-30 वर्षातली ही गोष्ट आहे की ती व्यक्ती
2002 का 3 मध्ये निधन झालं त्यांचं, त्या लेखकाचं. पण आजही तो लेखक आपल्या तरुणांमध्ये आजही तितकाच लोकप्रिय आहे की जितका त्यावेळेला होता. 40 वर्षापूर्वी जितका लोकप्रिय होता तितकाच आजही आहे. आणि साहित्य नवं तर काहीच नाहीये, पण तेच साहित्य आजही आवडीनं वाचणारे लोक आहेत. त्या लेखकाचं नाव आहे सुहास शिरवाळकर. तर त्यांनाही कोणतेही पुरस्कार मिळाले नव्हते, काही नव्हते. इव्हन त्यांना साहित्यिक मानायला सुद्धा त्यावेळच्या समीक्षकांनी नकार दिला होता. तरी वाचकांनी त्यांना भरभरून प्रेम मिळालेलं आहे. खूप प्रेम दिलेलं आहे त्यांनी, की जिथं जातील. सुहास शिरवाळकर म्हटलं की ते पुस्तकाचं नाव न बघता फक्त लेखकाचं नाव घेऊन पुस्तक उचलायचं. लायब्ररीमध्ये हाच पायंडा होता त्यावेळेला. तर असंच प्रेम तुम्हाला लाभत आहे. आज जे आम्हाला बघायला मिळतं, किंवा ज्यावेळेला मी सुहासशी बोलतो किंवा विद्याताईंशी बोलतो, तर त्यावेळेला विनायक होगाडे हे नाव म्हटलं की मग त्यावेळेला मस्त एक सनसनीत काहीतरी वाचायला मिळणार अशी अपेक्षा असते. तर त्यामुळे ते आमच्या सारख्यांना कुठेतरी वाचत असतं की याचं एक शासकीय किंवा अशा एक याच्यावर त्याचं सन्मान व्हावा, असं आमची सुद्धा इच्छा आहे. तर बघूया ते केव्हा होईल ते. या लोकांना केव्हा तुम्ही दिसाल नाही, किंवा तुमचं होताना लेखन काय होतंय की दिसेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे असं सार्कास्टिक आपण म्हणू शकतो त्याला, सार्कास्टिक याच्यामध्ये आणि आध्यात्मिक पात्रांचा उपयोग करून एक आय ओपनर जेव्हा येतं तेव्हा ते खूप असं मनाला सुखावणारं असतं. कारण आपण आजूबाजूच्या आजच्या घडीला आपण बघतोय की आजूबाजूच्या याला फार म्हणजे धर्मांधतेकडे चाललो असं तरी, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या याच्यातून आपण येतो, ज्या याच्यामध्ये आपल्याला समतेची आणि बंधुतेची आणि एकात्मतेची शिकवण आतापर्यंत सगळी दिलेली आहे, ती वीण कुठेतरी अशी उकलताना दिसते. अजूनही ती उकलली नाहीये त्या प्रमाणामध्ये, पण ती उकलताना आपल्याला कळते किंवा समजते. त्यावेळेसच त्याच सगळ्या लोकांनी जी शिकवण दिलेली आहे त्यांनाच केंद्रस्थानी मानून आज जर का एखादा या नव्या दमाचा लेखक त्या पद्धतीने, आणि त्यातही मग जेव्हा डिअर तुकोबा आपण वाचतो तर तरुणाईला जी भिडणारी भाषा आहे, तरुणाईला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये लिहितो, आणि मग ते पुस्तक त्यामुळे डोक्यावर घेतलं जातं. असंच कुठलंही पुस्तक कोणी पण डोक्यावर घेत नसतं. तरुणाईला आता त्याच्यामध्ये कोणी काही करेल की बाबा याच्यामध्ये दुसऱ्या भाषेचा उपयोग केलेला आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकाच मराठी भाषेमध्येच न करता त्याला वेगवेगळ्या शब्दांचं, पण जी भाषा आता सध्या प्रमाण भाषा जरी नसेल किंवा जी भाषा हे जरी नसेल, तर जी भाषा आजच्या पिढीला कळते त्या भाषेमध्ये जर का येऊन ते पुस्तक त्या पुस्तकाचा परिणाम हा साधला जात असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. आणि त्याच पद्धतीने हे पण पुस्तक ते भिडणार आहे याची गॅरंटी आहे. आणि त्यामुळेच असं वाटतं की आणि माझा जो पुढचा हे होता की पुरस्कार मिळाल्याने काही विनायक होगाडे यांचे पुस्तकं वाचले जातील किंवा ते वाचले जावे हाही काही त्याच्या मागचा उद्देश नाहीये. पण एक जी हे असते की अशा पुस्तकांना नाही मिळणार पुरस्कार, तर मग जे अगदी जे धाटणीचे आहेत किंवा जे सरळ धोपट मार्गाने येणारेच जर का त्याच पुस्तकांना किंवा विषयांना पुरस्कार मिळत असतील, तर मग असे पुस्तकं निघणार नाहीत. म्हणजे हा आमच्यासारख्या वाचकांचा जो स्वार्थ आहे त्यासाठी म्हणून आम्ही हे आमची एक काय म्हणूया एक स्वार्थी भावना असेल कदाचित, पण तो स्वार्थ हा परमार्थाकडे घेऊन जाणारा आहे. कारण विनायक सारख्या लेखकांना एक मी म्हणजे मला कुठल्याही याचं म्हणायचं नाही, अगदी मी साहित्य अकादमी म्हणत नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या पुरस्कारांविषयी बनत नाहीये, पण कुठलाही एक ज्याला एक सर्व मान्यता प्राप्त झालेली असेल किंवा सर्व मान्यता म्हटल्यापेक्षा ज्याचं एक थोडस इलाइटिझम कडे जे जात असतं, तिथे जर का ती एक हे मिळत असेल, तर त्यामुळे ती कलाकृती साहित्यकृती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल
त्याला क्रिटिसाइज करतील काही जण ऍप्रिशिएट करतील, हा नंतरचा प्रश्न आहे. पण त्याला एक मिळणारा जो हे असतो किंवा कुठलेही एक आहे, आता समजा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक असेल किंवा ती कलाकृती असेल किंवा ते पुस्तक असेल, तर ते म्हणजे अगदी ते काही न करता, म्हणजे ज्यांना विनायक होगाडे काय आहेत ते माहिती नाहीये, ज्यांनी डिअर तुकोबा कधी वाचलं नाहीये, तर ते पुस्तक ऑटोमॅटिक उचललं जातं आणि उचलल्यानंतर ते वाचलंही जातं. तर हा जो इम्पॅक्ट पडतो त्या गोष्टींसाठी म्हणून आमच्या शुभेच्छा किंवा ती एक अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. थँक्यू सर, थँक्यू. आणि हे लवकरच पूर्ण होईल अशी पण आपण आशा करूया. अजून कोणाला विनायक होगाडे सरांना काही धारणा दिली आहे की अगोदरची विठ्ठलाची मूर्ती गायब झाल्यानंतर पुढे तिथे शासकीय निर्णय हा होतो की दुसरी विठ्ठलाची मूर्ती बसवायची, तर त्यावेळेला एक जो हे त्यांनी मानलं होतं की 17व्या शतकात म्हणजे अफजल खानाची ज्या वेळेला स्वारी आली होती, तर त्यावेळेला विठ्ठलाची मूर्ती एका ठिकाणी नेली ती आणि त्यावेळेला त्या मूर्तीतले त्याच्यातलं देवत्व एका घागरीत काढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते भरलंच नव्हतं. असं जे एक हे आहे ते अत्यंत म्हणजे ती धारणाच इतकी काय त्रास देणारी धारणा आहे, ती मन दुखवणारी ती धारणा आहे की मग काय 3 शतकं काय आपण नुसतंच त्या देवत्व नसलेल्या विठ्ठलाचं दर्शन घेत होतो का? तर हे जे असे काही एक टोकदार प्रश्न आहेत, तर हे सगळे प्रश्न विनायक सरांनी याच्यात विचारलेले आहेत आणि त्याच्यात जर बघायला गेलं तर त्यांनी पुरातत्व शास्त्रज्ञ जे हिंदूराव मोरगावकर यांची पंढरपुरात सभा होताना त्यांचं जे एक मनोगत मांडलेलं आहेत ना, या मनोगतातून ते जे काही एक हे जे बोचणारे सगळे प्रश्न आहेत, हे सगळ्या प्रश्नांची मांडणी त्यांनी याच्यात केलेली आहे. मी तर म्हणेल की हे पुस्तक संपूर्ण वाचून झाल्यानंतर परत जे यांचं मोरगावकरांचं जे भाषण आहे, ते भाषण परत तुम्ही ते पाण्या एकदा दोनदा तीनदा ते भाषण वाचावं आणि मनावर बिंबवावं, असंच मी म्हणेल. इतकं परिणामकारक आणि इतकं सूत्रबद्ध पद्धतीनं त्यांनी तिथला तो इतिहासही सांगितलेला आहे. मूर्तीचा म्हणजे फक्त पंढरपूरचाच इतिहास नाही, तर मूर्तीचा पण इतिहास आलेला आहे. त्या विठ्ठलावर कोणी कोणी अधिकार सांगितलेले आहेत, त्याचे त्या भाषणात विवेचन केलेलं आहे. तर असं हे जे काही आहे याच्यासाठी हे पुस्तक वाचणं, या प्रकारची पुस्तकं वाचणं आणि त्यातल्या त्यात हे पुस्तक वाचणं हे जास्त महत्वाचं ठरतं. या संदर्भातली जी म्हणजे रेफरन्सला मी या पुस्तकात म्हणजे ही कादंबरीत वैशिष्ट्य असं आहे की कल्पनारंजन कादंबरीमध्ये असतं, पण या कादंबरीच्या बेसला जी अनेक पुस्तकं आहेत त्यातलं एक मुख्य पुस्तक आहे ते राचिम ढेरेंचं श्री विठ्ठल एक महासमन्वय. तर ती जी तुम्ही जी मांडणी म्हणताय ती बहुतांश राची ढेरेंनी विठ्ठलावर भरपूर संशोधन केलेलं आहे आणि त्यांचं ते संशोधन त्या श्री विठ्ठल एक महासमन्वय मध्ये दिसून येईल. तर ज्यांना खूप उत्सुकता आहे की विठ्ठलाबद्दल अधिक सखोल वाचायचं आहे म्हणजे संशोधनात्मक, त्यांचं ते सगळं म्हणजे त्यांनी फक्त विठ्ठलावर नाही तर अनेक देवी देवतांना आणि सगळ्या लोकसंस्कृतीतल्या गोष्टींबद्दलचं संशोधन त्यांचं खूप प्रसिद्ध आहे. खूप चांगलं सकस असं संशोधन त्यांचं दिसून येतं. तर ते पुस्तक आहे. मी काही आधाराला जी पुस्तकं आहेत त्यांची काही मी तुम्हाला नावं इथं जस्ट सांगतो, जेणेकरून ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी माझी कादंबरी वाचल्यानंतर त्या पुस्तकांकडे पण वळावं, जेणेकरून त्यांना वारकरी संत, वारकरी परंपरा, विठ्ठलाची परंपरा याच्याबद्दल अधिक जाणून घेता येईल. त्यामध्ये सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन आहे, महाराष्ट्राची लोकयात्रा, 4 भावंडे आणि इतर बरंचसं साहित्य, म्हणजे मोरेंचं बरंचसं साहित्य हे संत साहित्याभोवती गुंफलेलं आहे. मगाशी म्हणालो तसं राची ढेरेंचं श्री विठ्ठल एक महासमन्वय हे पुस्तक तर आहे, त्यासोबतच संत लोक आणि अभिजन हे सुद्धा पुस्तक महत्वाचं आहे. त्यांचं तारा भवाळकर यांचं स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, लोक परंपरा आणि स्त्री प्रतिभा हे पुस्तक, हे 2 पुस्तकं महत्वाची आहेत. बालचंद्र नेमाडे यांचं तुकाराम आहे, साळुंके यांचं विद्रोही तुकाराम आहे, दिलीप पुरुषोत्तम चित्रेंचं पुन्हा तुकाराम,
हे एक पुस्तक महत्वाचं आहे. त्यानंतर म वा धोंड यांचं ऐसा विटेवर देव कोठे हे एक फार महत्वाचं पुस्तक आहे. तुम्ही ते सर्वांनी वाचलं पाहिजे. ग बा सरदार यांचं संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, बार सुंठनकर यांचं महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य ही पुस्तकं. त्यानंतर पुरुषोत्तम अग्रवाल यांचं कबीर कबीर नावाचं एक पुस्तक फार सुंदर. म्हणजे मला कबीराबद्दल खरं तर खूप साहित्य उपलब्ध आहे, खूप म्हणजे खूप. हिंदीमध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, इंग्लिशमध्ये आहे, मराठीत पण आहे. परंतु पुरुषोत्तम अग्रवाल यांचं कबीर आणि कबीर कबीर नावाचं जे पुस्तक आहे ते इतक्या सोप्या भाषेत इतकं सुंदर कबीर आपल्याला समजतो. म्हणजे माझ्या कादंबरीतला तो सगळा कबीर मी उभा केलेला आहे, तो सगळा पुरुषोत्तम अग्रवालांच्या कबीर कबीर या पुस्तकाच्या आधारानंच उभा केलेला आहे. तर गेल ऑम्वेट यांचं बेगमपुराच्या शोधात हे तर पुस्तक चांगलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज बंडगर की ज्यांची मला या कादंबरीसाठी खूप मदत झाली. म्हणजे वारकरी संप्रदायातले बरेचसे संदर्भ मला बंडगर महाराजांच्या यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून समजले. तर होय होय वारकरी नावाचा त्यांचा एक ग्रंथ अलीकडे प्रकाशित झालेला आहे, तो पण खूप चांगली मांडणी करतो. दुसरं श्यामसुंदर मिरजकर यांचं संत नामदेव हे पुस्तक आहे, ते नामदेवांबद्दलचं सगळं संशोधनात्मक लिखाण त्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सचिन परब यांचं रिंगण हे वार्षिक आणि श्रीरंग गायकवाड यांचे ज्ञानबा तुकाराम हे वार्षिक. अशी बरीचशी म्हणजे ही मी तुम्हाला काही मोजकी नावं सांगितली, याच्यापेक्षा अधिक अनेक पुस्तकं या कादंबरीच्या आधाराला आहेत. त्यामुळे या कादंबरीत जी काही मांडणी केलेली आहे, कल्पना विलास थोडा बाजूला सोडला, अर्थात कल्पना विलास करावा लागतो किंवा ती लिबर्टी थोडी घ्यावी लागते, पण ती लिबर्टी इतकीही घेतलेली नाहीये की ती असं वाटतं अरे हे काय काहीच्या काय केले बरं का, असं वाटू नये. एवढ्याच प्रमाणातली ती लिबर्टी आहे. आणि बाकी जे काय आहे ते जितकं संत साहित्यामधलं संदर्भ देता येईल, जितके संशोधनात्मक देता येईल, त्याचा सगळा प्रयत्न, तेवढे संदर्भ पेरण्याचा, तेवढे प्रसंग आणण्याचा सगळा यात प्रयत्न या कादंबरीमध्ये दिसून येईल. विनय, जर खरं सांगायचं झालं तर एक मी हे मांडणीबद्दल सांगतोय की पुस्तक पूर्ण झाल्यावर परत हे मोरगावकरांचं भाषण तुम्ही जे या भाषणातून जे काही मुद्दे मांडलेले आहेत आणि जे काही हे मांडलेले आहेत हे एकदा दोनदा तीनदा चारदा परत परत वाचा आणि ते पूर्णपणे आकलन करा. थोडं 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 करून आकलन त्याचं पूर्ण मात्र अगदी 100% त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा हे करून पूर्ण आत्मसात करा असं मला सांगायचं आहे त्याच्यातलं. त्याचं कारण मी हे सांगतो तुम्हाला की सोमवारी माझ्याकडे हे पुस्तक आलं, सोमवारी माझ्या हातातलं जे होतं ते संपलं आणि मंगळवारी साधारण दुपारी मी या पुस्तकाला सुरुवात केली तुमची. तर मंगळवार बुधवार गुरुवारी रात्री हे पुस्तक माझं संपलं. त्याच वेळेला आणि माझी ही सवय आहे की पुस्तक संपल्यानंतर एक दिवस मी जाऊन देतो आणि त्याच्या पुढच्या दिवशी मग त्या पुस्तकाबद्दल जे काही लिहायचं ते लिहायला सुरुवात करतो. तर त्याच्या पुढच्या दिवशी ज्या वेळेला मी एक दुसरं पुस्तक हाताळायला, 4-5 पुस्तकांचे नंबर होते, ते पुस्तक घ्यायला सुरुवात केली. पण मला हे झालं की ते पुढचं पुस्तक खोललं तर मला परत हे सगळं विठोबा म्हणा किंवा तुमचा तो पार्ले म्हणा किंवा तो संशोधक म्हणा किंवा न्यूटन म्हणा आणि याच्यातल्या काही घटना, काही प्रसंग असे डोळ्यासमोर यायचे. आणि लिटरली शुक्रवारपासून तर आता दुपारपर्यंतही मी दुसरं कोणतंही वाचू शकलो नाही. असं म्हणा की मी या पुस्तकातून बाहेरच पडू शकलो नाही लवकर. तर इतकं या पुस्तकाने मला झपाटलेलं होतं. कारण हे तुमच्या जाणीवा, तुमच्या मनातल्या ज्या काही जाणीवा आहे त्या काही सामाजिक कारणामुळे म्हणा किंवा कशाहीमुळे की ज्या निद्रिस्त झाल्या असतील, कुठेतरी बाजूला पडल्या असतील, त्या जाणीवा टोकदार होऊन तुम्हालाच दिसायला लागतात. तर हे माझ्या दृष्टीने या पुस्तकात मोठं हेच आहे. सर, थँक्यू सो मच. पण मला असं विचारायचं होतं की तुम्ही विठोबांचाच का विचार केलात, म्हणजे तुकाराम आणि ह्यांचाच विचार का केलात विठोबा? तुम्हाला दुसरे साहित्य किंवा जे काही आहेत तर त्यांच्यापेक्षा तुकोबांचं असं वैशिष्ट्य वेगळं काय वाटलं की त्यांना घ्यावं? आणि त्या जोडीनं पंढरपूरचा जो विठोबा आहे त्यात तो इतर देवांपेक्षा त्याचं वेगळं असं वैशिष्ट्य काय जाणवते?
हा म्हणजे हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे मला दोन्ही अर्थानं दोन्ही प्रश्नांची उत्तर मी देतो. पहिला या प्रश्नाचं उत्तर देतो की तुकारामाविषयीच का लिहावंसं वाटलं. मला वाटतं कदाचित मी डिअर तुकोबाची जेव्हा चर्चा झाली असेल तेव्हा याविषयी बोललोही असेल, पण पुन्हा एकदा मी थोडक्यात त्याबद्दल मांडतो. एकतर पहिली गोष्ट अशी आहे की तुकारामांचं जे काही सगळं काम आहे ते त्यांनी त्यांच्या वयाच्या 20व्या-21व्या वर्षी सुरू केलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य जे काही आहे ते साधारणतः 42 वर्षांचं राहिलेलं आहे. म्हणजे 1608 साली तुकोबा जन्मले होते, 1650 साली ते लौकिकार्थाने निवर्तले. त्यामुळे 42 वर्षांचंच आयुष्य आणि जे काही त्यांनी सुरू केलं कविता लिहायला किंवा ज्याला खऱ्या अर्थानं तुकारामत्व म्हणता येईल ते त्यांचं वयाच्या 21व्या-22व्या वर्षी सुरू झालं होतं. आणि 21-22 वय हे म्हणजे ज्या तरुण वयात आता मी आहे, मी साधारण 28शीत आहे, तर माझ्या वयाच्या काळात तुकोबांनी सगळं त्या कविता लिहायला सुरू केलेल्या असतील आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करायला सुरू केला असेल. तर त्यामुळं तो एक धागा होता की तुकोबांचा त्या पद्धतीनं सलगी होण्याचा. दुसरा असं की तुकोबांच्या ज्या कविता आहेत त्या बऱ्याचशा बंडखोर आहेत आणि विद्रोही आहेत, त्या आजच्या काळाशी रिलेव्हंट आहेत. दुसरं असं की तुकोबांची गाथा बुडवली, ती तरली, त्यातनं वाचलेले जे अभंग आहेत ते इतके बंडखोर आहेत तर जे कदाचित वाहून गेलेले असतील आणि जे आपल्याला काळाच्या उधरात गुडूप झालेले असतील आणि ते सापडलेच नसतील ते किती बंडखोर असतील, ते त्यावेळेच्या चुकीच्या गोष्टीवर किती जोरदार प्रहार करणारे असतील. म्हणजे तुकोबांची एका बाजूची प्रतिमा ही फार भोळसट टाळकुट्या संत अशी झालेली होती. आता ती थोडीफार कमी होताना दिसते, पण अजूनही लोकांच्या मनात तशी ठसलेली आहे. पण ती प्रतिमा म्हणजे ती किती त्यांच्या लिखाणाशी किती विसंगत आहे. म्हणजे जो टाळकुट्या किंवा भोळसट संत आहे तो असं कसं म्हणू शकेल की नाटाळाचे माते हनुकाटी वगैरे, म्हणजे त्यांचे कितीतरी अभंग काढले तरी त्यांच्यात ती प्रतिमा आणि ते अभंग जुळतच नाहीत. मग त्यामुळे ती प्रतिमा दूर करणं ते एक महत्वाचं काम होतं. आणि सुचलं कसं तर मग ते मी जसं म्हणाल मी सकाळला होतो तेव्हा मीडिया ट्रायल हा प्रकार म्हणजे आताही तो चालतोच. त्यावेळेला तर आर्यन खानचं प्रकरण खूप चर्चेत होतं. 2020-21च्या सुमाराशी गोष्ट सांगतोय मी. रिया चक्रवर्तीचं प्रकरण फार चर्चेत होतं. थोडक्यात मीडिया ट्रायल काय असते की जो कॉन्ट्रोवर्शियल व्यक्ती असतो किंवा जो सुप्रसिद्ध व्यक्ती असतो त्याचा जेव्हा काही कोर्ट कचेरीची घटना त्याच्या संदर्भाने घडते तेव्हा मीडिया काय करतो की त्या व्यक्तीला एकतर पूर्णतः दोषी ठरवून रिकामा होतो, तशा पद्धतीच्या बातम्या देऊन इतका बेजार करतो किंवा त्याला निर्दोष करण्यासाठीचा आटापिटा करतो. अर्थात दोषी ठरवण्याकडेच मीडियाचा जास्त कल असतो. हे आपण रिया चक्रवर्ती, आर्यन खान यांच्या त्या काळातल्या सगळ्या केसमधून माहिती नाही. आता ते काही निर्दोष बाहेर आहेत, तो भाग वेगळा, म्हणजे त्यात आपल्याला पडायचं काही काम नाही. मुद्दा असा आहे की त्यावेळेला मला ते कथाबीज असं होतं की तुकोबांनाही धर्मपीठासमोर जावं लागलं होतं. तर तुकोबांचा संघर्ष जर म्हणजे आजचा मीडिया जर त्या काळात असता तर कसा राहिला असता अशी एक कल्पना जास्त वाटून गेली. आणि त्यातनं मी तुकोबांविषयी अधिक वाचायला लागलो. अर्थात थोडंफार वाचलेलं होतं पण अधिक डोळस पद्धतीने वाचायला लागलो आणि त्यातनं ते सहजपणे डिअर तुकोबा हे पुस्तक झालं. पुढचा तुमचा प्रश्न असा आहे की विठ्ठलाविषयीच का लिहावं असं वाटलं आणि इतर देवांविषयी का नाही वाटलं. अरुण कोलटकर यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य की विठोबाची आणि आपली डायरेक्ट ओळख नाही पण तुकारामाची आणि आपली आहे, आणि तुकाराम विठोबाला ओळखत होता. तर मी अक्षरशः सांगतो की माझा प्रवास सुद्धा सेम असाच झालेला आहे. म्हणजे काही वेगळा निराळा प्रवास यावून नाही. मी जसं मगाशी प्रामाणिकपणे सांगितलं की मी पंढरपूरला सुद्धा गेलेलो नव्हतो. डिअर तुकोबाच्या 3ऱ्या आवृत्तीपर्यंत गेलेलो नव्हतो मी कधी पंढरपूरला. लहानपणी गेलो असेल, लहानपणचं आपल्याला काही आठवत नाही तसं, आणि ते काय पालकांनी नेलेलं असतं त्या पद्धतीने गेलो होतो. जाणतेपणे ज्याला म्हणतात तशा पद्धतीने मी पंढरपूरला पहिल्यांदा गेलो, तेही त्या कार्यक्रमानिमित्त गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मला ते कथाबीज सुचलं, तर मी कसं सुचलं ते सांगितलं. आणि त्याच्यानंतर मला ती विठ्ठलाविषयी अधिकच ते ऍज अ कॅरेक्टर, आता माझ्यासाठी ते कादंबरीतला ऍज अ कॅरेक्टर आहे, तो देव वगैरे आहे हे तर आहेच, पण ते पात्र म्हणून मला इतकं, आणि ती कथा म्हणजे मिथक कथा इतकी इंटरेस्टिंग आहे आणि ती अर्धवट आहे ना. म्हणजे लोकसंस्कृतीत इतके वर्ष प्रवाहित असलेली, साधारणतः 700-800 किंवा 1000 धरा, 1000 वर्षे लोकसंस्कृतीमध्ये प्रवाहित असलेली ही मिथक कथा आहे. ती तशा अर्थानं अपूर्ण आहे. पुढं काय झालं ते विटेवर उभा राहायला खरं आहे, पण त्यांच्या दोघांच्या संसारात नेमकं झालं काय. म्हणजे त्या दोघांचं खरं तर एक खाजगी भांडण आहे, नवरा बायकोचं अगदी खाजगी भांडण, त्याच्यात बाकीच्यांनी कुणी नाक खुपसायचं काही कारण नाही. पण त्या खाजगी दोघांच्या भांडणावरती एका संस्कृतीचं रिंगण उभं राहिलेलं आहे. आणि ही संस्कृती पूर्ण महाराष्ट्राला व्यापून नव्हे, पूर्ण भारत आणि सगळीकडे प्रसिद्ध, आणि त्याभोवती सगळा भक्ती संप्रदाय आणि मग महाराष्ट्रातलं सामाजिक संघर्ष, सामाजिक वास्तव असं सगळं गुंफला गेलेला आहे दोन नवरा बायकोंच्या, म्हणजे नवरा बायकोंच्या एका खाजगी भांडणाभोवती.
तर ही कथा मला ही गोष्टच मला इतकी फॅसिनेटिंग वाटली की ह्याच्या भोवती किती चांगलं त्या कथेचा उत्तर कथा त्याची कल्पना करणं, त्या दृष्टीने विचार करणं आणि ती कल्पना स्फुरत जाणं ही माझ्यासाठी इतकी मजेशीर गोष्ट होती. माझ्यासाठी तो इतका आनंदाचा आणि समाधानाचा भाग होता. आता वाचकांना अर्थात ते समाधान मिळतंय, जसं प्रवीण सर म्हणाले की त्यांना ते कथा अजूनही भावते वगैरे, हे स्वाभाविक मला यासाठी वाटतं कारण तितकी मजा मला आलेली आहे. मला तर असं वाटतं वाचकांना जितके ते त्याविषयी 10-10 पटीनं तर मला निश्चितच आलेली असणार ना, कारण मी ते स्वतः रचलेलं आहे किंवा मला ते स्फुरत केलेलं आहे. किंवा ज्याला असं म्हणता येईल की मला स्वतःला माहित नव्हतं बरं का की मी कथा विटेवरून त्याला उतरवल्यानंतर त्याचं पुढं काय करणार आहे, त्याला पुढे कुठं नेऊन सोडणार आहे, मला स्वतःला माहित नव्हतं. अर्थात कसं असतं की कादंबरीकारांच्या 2 प्रकारे कादंबरीकार लिहितात मला जेवढं माहिती आहे त्यानुसार, की एकदा सुरुवात अशी असते की त्यांना ती सगळी कथा सुचते आणि मग ते काय करतात की ते सगळं ते कागदावर साधारणतः उतरवतात, त्याची प्रकरणं करतात. आणि म्हणजे जसं आपण बिल्डिंग बांधताना आराखडा करतो ना की असं अमुक 20 प्रकरण असतील, 20 प्रकरणात प्रत्येक प्रकरण हे असेल आणि मग ते रचत जातात आणि मग लिहत जातात. ही एक पद्धत आहे. बरेचसे कादंबरीकार कथाकार असेच लिहितात. म्हणजे एखादी वेब सिरीज करताना पण सगळी वेब सिरीज पहिल्या कागदावर उतरवली जाते मग ती शूट होते. तर कथा सांगण्याची ही एक पद्धत असते. दुसरी एक पद्धत अशी आहे की ते जसं त्यातलं पात्रासोबत आपण जात म्हणजे सरकत जाऊ पुढे पुढे तसं त्या कथेचं काहीतरी घडत जातं किंवा पुन्हा नव्यानं त्यात काहीतरी नवे लेअर सुचतात, पुन्हा नव्यानं काही गोष्टी सुचतात. आता मगापासून प्रवीण सर उल्लेख करतात की पार्ले नावाचा कुत्रा आहे, न्यूटन नावाचा कोणीतरी आहे. सुरुवातीला फक्त कुत्रा होता, सुरुवातीला फक्त वेडा होता, पण नंतर त्याला ते लेअर झालेले आहेत की ते त्याला नाव पार्ले हे नंतर ते कधीतरी नंतर पुन्हा ते सुचत गेलेलं आहे. त्या कथेत मी जितका शिरत गेलो, जितका खोलात गेलो, ती पात्र नव्यानं पुन्हा नवी सुचत गेलेली आहेत, नवे ऍड होत गेलेले आहेत. तर त्या जगात ते मी स्वतः तयार माझ्याकडून जे झालेलं आहे जग, त्या जगात मी शिरल्यानंतर जी पात्र मला सुचत गेलेली आहेत ती सहजस्फूर्तपणे ती सरकत कथा गेलेली आहे. तर नंतर माझ्यासाठी विठ्ठल हा देव राहिलाच नाही, तो माझ्यासाठी सखा सोबती झाला जसा संतांसाठी होता कदाचित. तर तसंच मला ते वाटत राहिलं आणि मग मी त्याच्या अंगाखांद्यावर खेळत मस्त मजा करत त्याची खोड काढत, कधी तो माझी खोड काढत, अशा पद्धतीनं प्रवास झाला असं म्हणता येईल. आणि मजा आली. म्हणजे मला तर हे लिहिताना फार मजा आली. आणि ते जे अरुण कोलटकरांचं वाक्य आहे ना की विठोबाची आणि आपली डायरेक्ट ओळख नाही पण तुकारामाची आहे आणि तुकाराम विठोबाला ओळखत होता, तर माझी पण काही विठ्ठलाची खरं सांगतो माझी ओळख नव्हती. माझ्या वारकरी संप्रदायाशी थेट काही संबंध नव्हता, माझ्या घरी कुणीही वारकरी नाहीये, फक्त माझी आईची आई जी आहे आजी ती वारकरी संप्रदायाशी निगडीत होती. पण तुकोबानं मला विठोबाशी जोडून दिलं आणि तिथून मग ते गेले 3 वर्ष मी त्या विठ्ठला सोबत आहे. आणि आता मला असं वाटतं की हा एकटा म्हणजे ते तुकोबाचं एक अभंग आहे की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवाभावे. तर जीवाभावाने मी हा विठ्ठल करून पाहिलेला आहे, साकारून पाहिलेला आहे. तर पण तो माझ्या एकट्याचा राहावा अशी माझी आता बिलकुल इच्छा नाही आहे. कारण तुका म्हणे देह भारीला विठ्ठल, असं भारलेली अवस्था येऊन कादंबरी लिहिलेली आहे. पण ते आता माझ्या एकट्याचा राहावा अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे. हा पांडुरंग आता तुमच्या सगळ्यांचा हो, या स्पेसमध्ये जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा हा पांडुरंग हो. या धारणेतून हा जो काही मिसिंग झालेला विठोबा आहे तो मी आता तुम्हालाच सोपवतोय. तर आता तुम्ही त्याला तुमच्या अंतर्मनाची वीट सोपवावी उभं राहण्यासाठी अशी माझी अपेक्षा आहे. या स्पेसच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण हे पुस्तक जरूर विकत घ्या. हे अमेझॉनवर उपलब्ध आहे, हे सगळ्या पुस्तक दुकानांमध्ये पोहोचलेलं आहे. हे कुठूनही मिळेल, नाही मिळालं तर मला संपर्क करा. मी आता अर्थात फार वेळ नाही पण एक पुढचे 4-5 दिवस तरी मी डिलिव्हरी करू शकतो पुस्तकांची. तर माझ्याकडूनही घेतलं तरी काय हरकत नाही. कुठूनही तुम्हाला जिथून सोयीस्कर पडेल तिथूनही पुस्तक घ्या, वाचा, अभिप्राय कळवा. प्रवीण सर तसं मगाशी म्हणाले की वाचल्यानंतर आपण आणखी 1 वर्षांनी करू हवं तर पुढच्या डिसेंबरमध्ये आपण स्पेस करू, जेव्हा खूप लोकांनी वाचलेलं असेल तेव्हा आपण या पुस्तकावर पुन्हा चर्चा करू, काहीच हरकत नाही. पण माझं म्हणणं आहे की जरूर तुम्हाला मजा येईल एवढं मी आश्वासन तुम्हाला देऊ शकतो. ही कादंबरी वाचताना तुम्हाला मजा येणार याची गॅरंटी माझी नक्कीच आहे. एवढंच मी सांगू शकतो. ही कादंबरी वाचताना फक्त मजाच येते असं नाहीये, मजा तर खूपच येते. पण ही मजा हळूहळू जसं जसं तुम्ही शेवटाकडे जाता तसं तसं ती तुम्हाला अंतर्मुख करत जाते, तुम्हाला काहीतरी शिकवत जाते, तुम्हाला काहीतरी डिवचत जाते. फक्त शिकवतेच नाही, ते शिकवल्यानंतर ती तुम्हाला डिवचते सुद्धा. डिअर तुकोबामध्ये हेच सगळं होतं.
म्हणजे याच पद्धतीनं होतं आणि आता विठोबा सुद्धा याच पद्धतीनं आलेलं आहे. तर आणि हे आजच्या काळासाठी फार फार गरजेचं आहे. म्हणजे ईश्वरवाद, निरीश्वरवाद वगैरे हे सगळं जरी बाजूला ठेवलं तर याच्यातून आजचा समाज कुठे चाललेला आहे, त्या समाजाला हे जी जाणीव करून देण्याच्या काही ज्या जे काही थोडे प्रयत्न आहेत जे कोणीतरी करतंय, तर त्या प्रयत्नापैकी हा एक अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. त्याबद्दल विनायक सरांनी विठोबा मिसिंग इन पंढरपूर मधून जे काही सांगितलेलं आहे ते याच प्रकारचं आहे. तर फक्त सुहास, एक प्रश्न फक्त विनायक, आतापर्यंतचे पुस्तकं सगळे मराठी आहेत पण त्यांचे शीर्षक सगळे इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे अगदी फिलिंग अस्वस्थ म्हण किंवा ओ माय गोडसे म्हण किंवा डिअर तुकोबा म्हण किंवा आता विठोबा मिसिंग इन पंढरपूर म्हण. म्हणजे याच्या मागचं काही असं स्पेसिफिक रिझन आहे? हा म्हणजे असं अगदी आता मला सुचलेला प्रश्न आहे. मला माहित नाही काय त्याच्या मागे खरोखर ते रिझन आहे त्याच्यामध्ये किंवा ते फ्लो मध्ये घडलेलं आहे माहित नाही. ठरवून केलेलं आहे की ते घडत गेलेलं आहे, आताच्या जनरेशनची भाषा म्हणूया, तसं काही आहे का? मी अगदी प्रामाणिकपणे ठरवून केलेलं नाहीये, अगदी सहजपणे झालेलं आहे आणि याला कोइन्सिडन्स म्हणता येईल, पण मला ते तसंच सुचलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पुस्तकाचे टायटल्स आहेत ना हे असे थोडे इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश अर्थातच ते इंग्लिशच आहे. फिलिंग अस्वस्थ यामध्ये अस्वस्थ शब्द मराठी आहे, ती सेम इंग्लिश आहे, पण पुढचं ओ माय गोडसे, डिअर तुकोबा, विठोबा मिसिंग इन पंढरपूर याचं कारण मी जेव्हा मला खूप जण हा प्रश्न विचारतात, मी थोडा विचार केला याच्यावर की असं का आपल्याकडनं झालं असावं. तर याचं एक कारण मला स्वतःला असं जाणवतं की मी माध्यम क्षेत्रात विशेषतः डिजिटल मीडियामध्ये काम करतो. तर आम्हाला कसं असतं की कुठलीही बातमी लिहिली ना तर ती क्लिक पण व्हायला पाहिजे. म्हणजे आता फेसबुकवरती बातमी आपण म्हणतो क्लिकबेट बातम्यांचा सुसवटला आहे, अर्थात क्लिकबेट करणं चुकीचंच आहे, पण क्लिकेबल तर व्हायला पाहिजे ना. म्हणजे ते हेडिंग असं त्या बातमीचं काढलं पाहिजे की वाचकांना उत्सुकता वाटली पाहिजे ती बातमी वाचण्यासाठीची. तर क्लिकबेट कसं असतं की हेडिंग काहीतरी वेगळंच असतं, म्हणजे ते वाचकांची दिशाभूल करणार असतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर किंवा ते हेडिंग नुसार आत काही मजकूरच नसतो. तर क्लिकबेट नाही, पण किमान क्लिकेबल तरी असायला हवं, त्याशिवाय बातमी लोक वाचणार नाहीत आणि आपल्याला काय बातमी पोहोचवायची ती आकडे पण मिळणार नाहीत. अशी एक आम्हाला डिजिटल मीडियामध्ये आम्हाला शिकवलेलं आहे की आमचा तो रोजच्या कामाचा भाग आहे. कदाचित त्याच ह्याच्यातनं मी ते पुस्तकांनाही माझ्याकडून अप्लाय झाला असावं की आपल्या पुस्तकाचं मला साधं गोष्ट वाटतं, मी लिहिलं समजा मी कितीही चांगलं लिहिलं एखादं पुस्तक आणि त्याचं कव्हर चांगलं नसेल, त्याचं शीर्षक चांगलं नसेल, तर ते पुस्तक वाचलं जाण्याची शक्यता काही टक्क्यांनी निश्चितच कमी होते. आपण पुस्तकांच्या दुकानात जेव्हा जातो तेव्हा अर्थातच आपण फार चांगले वाचक असतो तर आपण 10 पुस्तकं हाताळू, पण विकत घेताना 2च घेऊ. जो नवा वाचक आहे तो 5 पुस्तकं हातात घेणार आहे, पण तो 5 पुस्तकं कुठली हातात घेणार आहे? एकतर त्याच्या आवडीचा इंटरेस्टचा विषय असेल ते पुस्तक तो हातात घेईल, दुसरं ते कव्हर त्याला आकर्षक वाटलं तर हातात घेईल, किंवा तिसरं त्याला शीर्षक आकर्षक वाटलं तर ते पुस्तक हातात घेणार आहे. आणि 5 पुस्तकं हातात घेतल्यानंतर एक कुठलं तरी घेणार वाटलं की हे मी माझ्याकडे आहेत किंवा ते द्यायला हवेत, हे त्यानं जर त्याचं ब्लर्ब वाचल्यानंतर ते कव्हर त्याला इंटरेस्टिंग, मग ते पुस्तक चालल्यानंतर तेवढं वाटल्यानंतर तो घेणार आहे. मग ह्या सगळ्या क्रायटेरियामधनं माझं पुस्तक पुढे जायला हवं यासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी मी सगळ्या केलेल्या आहेत. मार्केटिंगच्या दृष्टीनं हा विचार नक्कीच करावा लागतो आणि म्हणून त्यातनं सबकॉन्शियसली कदाचित ती नावं त्या पद्धतीनं झालेली आहेत. मी तसं मगाशी म्हणालो की मला ज्या वेळेला कथाबीत सुचलं त्याच वेळेला त्याचं नाव सुद्धा सुचलेलं आहे, अगदीच बोलता बोलता सुचलेलं आहे, तेच फिक्स झालेलं आहे. डिअर तुकोबातही तसंच झालेलं होतं. त्यामुळे हे ठरवून तर बिलकुल नाही गेलेलं. मला माहित नाही माझं पुढचं पुस्तक येणार आहे की नाही, ते आलं तर कुठल्या विषयावर येईल, त्याचं नाव पुन्हा असंच असेल की नाही हे मला माहित नाही. ते ठरवून केलेलं नाही, त्यामुळे मला आता त्याचं बर्डनही घ्यायचं नाही की मला हे पुढे कंटिन्यू सुद्धा करायचं आहे. माहित नाही काय होईल, जे होईल ते होईल, बघू पुढे. असं एवढंच त्याचं उत्तर आहे सध्या तरी. नाही, जे आहे ते कॅची आहे. म्हणजे डिअर तुकोबा पुस्तकाचं हेडिंग समजून घेतलेलं पुस्तक हे अगदी त्या पद्धतीचंच आहे. म्हणजे
बऱ्याच वेळा काय होतं की संत परंपरेतील महापुरुष म्हणू किंवा आपण संतच म्हणू त्यांना, संत परंपरेतील लोकांचे पुस्तकं आपण जेव्हा घेतो तेव्हा ते बोजड वाटायला लागतात. पण त्याच संताविषयी, त्याच माणसांविषयी अशा पद्धतीने लिहिल्यानंतर तो माणूसही कळतो. त्या माणसाची आपण काय म्हणतो ते विचारसरणी म्हणता येईल आपल्याला एका साध्या सिंपल भाषेमध्ये, किंवा त्यांनी काय लिटरेचर लिहिलेलं आहे ते म्हणता येईल. आणि पुढे जाऊन विनायक यांनी जे दिलेलं आहे की त्याचं ऍप्लिकेशन आज जर ते लोक असते तर त्यांना काय वाटतं, म्हणजे ही एक फॅन्टसी पण आहे. त्यामुळं जे आहे ते चांगलं आहे, पण जस्ट मला सुचलं ते जस्ट आता म्हणजे माझं थिंकिंग प्रोसेस चालू होती हे सगळं ऐकताना, म्हणून मी विचारलेला प्रश्न आहे, बाकी काही नाही. हो हो. आणि मला आणखी एक ऍड करायचंय की जर डिअर तुकोबा पुस्तकात नाव प्रिय तुकोबा असं असतं तर कदाचित मला नाही वाटत ते इतकं कॅची झालं असतं आणि लोकांना ते तेवढं अपील झालं असतं. अग्री बऱ्याच जणांनी मला हा पण आक्षेप घेतला, म्हणजे काही काही लोक असतात ज्यांना खरं तर काहीच कळत नसते, म्हणतात त्यांना असं वाटतं डिअर हा शब्द फक्त बायकोसाठी वापरतात की काय. म्हणजे आता अशा लोकांना काय समजवणार ना आपण, म्हणजे मी उत्तर देण्यात काय अर्थ नाही. विनायक सांगायला बरं म्हणजे सांगायला आवडेल मला की मी जे किचन नंतर तुमच्याकडनं मागवून घेतलं ते किचन मी रोज माझ्या रोजच्या वापरात आहे. तर बऱ्याच लोकांना ते म्हणजे ते बघतात अगदी ते उत्सुकतेने, आणि ते तिथं पण अरे हे डिअर तुकोबा काय, मग तेवढ्या याच्यामध्ये पण ज्यांनी काही सांगितलं मग त्यांना ते पुस्तकाविषयी वगैरे बोलणं होतं. जे थोडेसे असतात बऱ्यापैकी हे ते पुस्तक मागवले, वाचले त्यांनी, नंतर त्यांनी अभिप्राय पण चांगले दिलेत की अरे हे खूपच वेगळं काहीतरी होतं, आणि एका किचन पासून स्टोरी झालेली आहे सुरू, आणि ते पुस्तक आम्हाला वाचायला मिळालं, खूप छान पुस्तक आहे वगैरे वगैरे असं. तर आहे, म्हणजे तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. ते कॅचीनेस आहे त्यामध्ये, आणि प्रिय तुकोबा पेक्षा डिअर तुकोबा हे थोडंसं त्याच्यामध्ये कधी कधी डिबेटही होतात की असं कसं कोणी लिहू शकतं. आता जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की अरे तुकाराम महाराजांना विषय असं डिअर, अरे डिअर म्हणजे प्रियच आहे ना, त्याच्यामध्ये असं आक्षेप असल्यासारखं काही नाहीये. पण आता आहे ते आहे, आजकाल लोकांना जुन्या लोकांनी काय म्हणून ठेवलेलं आहे, तुकाराम हा बंडखोर संत होता असं आपण जर का आज म्हणायला गेलो तर तू तुकारामच का म्हटला, इथून सुरुवात होते. त्यांनी काय म्हणून ठेवलेलं आहे, त्यांनी काय कुठल्या पद्धतीने लिहून ठेवलेले त्याच्यावरती चर्चा होत नाही. ती एक वेगळी शोकांतिका आहे. याला जोडूनच मी एक किस्सा सांगतो, म्हणजे आपल्याकडे वेळ आहे ना, किती वेळ आहे आपल्याकडे? हो, आपल्याकडे वेळ आहे, भरपूर वेळ आहे. भरपूर वेळ आहे, तुम्ही जितका हवा तितका. एक किस्सा सांगतो. डिअर तुकोबाच्या निर्मिती प्रक्रिया जेव्हा सुरू होती, म्हणजे मी लिहत होतो, काही कविता वगैरे त्यातल्या ज्या आहेत 10-11 कविता आहेत, तर तेव्हा सकाळमध्ये मी काम करायचो, आणि तेव्हा 2021 सालची साधारण गोष्ट आहे की नुकतंच फेसबुकचं नाव, कंपनीचं नाव बदलून मेटा करण्यात आलं होतं. आणि मग मी सकाळी सकाळी ऑफिसला गेलो होतो आणि ती बातमी केली पहिली तरी, आणि मला कविता सुचायला लागली. आणि त्याच्या आधीच ना व्हॉट्सअपच्या प्रायव्हसी बद्दल, एंड टू एंड इन्क्रिप्शन बद्दल वगैरे फार संभ्रमाची अवस्था होती, आणि फार एक राळ उठली होती की व्हॉट्सअप तितकं ते सिक्युअर नाही आहे आपल्या प्रायव्हसीच्या दृष्टीने वगैरे वगैरे. ते एक पार्श्वभूमीला होतं. तर त्या दृष्टीने मी एक कविता केली होती. तर झालं असं की ती कविता मी लिहिली, त्यातली कल्पना अशी होती की फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि तुकाराम महाराज यांची जर भेट झाली, अर्थात आहे शेक्सपियर आणि तुकोबाच्या भेटीची, त्या कवितेवरनं प्रेरित होऊनच डिअर तुकोबातल्याही सगळ्या कविता आहेत, आणि ही सुद्धा कविता प्रेरित होती. तर मला सुचली, आणि मी ती पटपट ते अगदी सुचल्यावर माझ्याकडनं एक 10-15 मिनिटात पुढच्या लिहून झाली. मी ती माझ्या फेसबुकवर टाकली, तिथं चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला, लोकांना खूप आवडली. आणि मग मला सकाळमधल्यात माझ्या एका सहकारीने म्हणलं की आपण ही इंस्टाग्रामवर टाकू याची छान इमेज बनवून. तर त्यांनी ती इंस्टाग्रामवर पण सकाळच्या पोस्ट केली. तर जेव्हा ती त्या इंस्टाग्रामवर गेली तेव्हा तिथं मात्र त्याला फार निगेटिव्ह रिस्पॉन्स यायला लागला, आणि खूप ट्रोल करणाऱ्या कमेंट्स यायला लागल्या, खूप शिव्या देणाऱ्या, खूप धमक्या देणाऱ्या. आणि पुढच्या तासाभरातच मला फोन यायला लागले खूप. तर 1-2 फोन उचलल्यावर नंतर मला लक्षात आलं की ते असेच कुणी ज्यांनी नसतात का की आमच्या भावना दुखावल्या टाईप, अशा टाईपचे फोन आले, आणि ते माफी मागण्याची सगळे हे करत. तर मी नंतर फोन उचलणं बंद केलं. तर थोड्या वेळानं लक्षात आलं की ऑफिसच्या फोनवर पण फोन यायला लागले, आणि
ते म्हणाले की ही कविता भावना दुखावणारी आहे, असं तसं, आणि आम्ही ऑफिसवर मोर्चा घेऊन येऊ वगैरे वगैरे. तर तेव्हा मला खरं सांगतो, मला भीती वाटली फार. अर्थात म्हणजे भीती वाटली सांगायला काहीच हरकत नाही, कारण उगाच मला काही भीती नाही वाटलं असं काही खोटं विधान मी करणार नाही. मला खूप भीती वाटली तेव्हा. आणि मग कारण मला फोन येत होतो तोपर्यंत मी ठीक आहे, मी माझ्या पातळीवर काय हँडल करायचं ते करेन, पण ऑफिसच्या फोनवर जेव्हा यायला लागले तेव्हा मात्र मला ते जरा चिंतेचं कारण वाटलं. मग मी माझ्या संपादकांना, म्हणजे सकाळची जी संपादक त्यांना फोन केला आणि सांगितलं की सर असं असं आहे आणि काय करायचं. अर्थात कवितेत काही आक्षेप आले नव्हते. मी कविता अर्थात वाचून दाखवेन, आता माझं बोलणं किस्सा पूर्ण सांगितलं मी कविता वाचून दाखवेन ती. तर ते म्हणाले की काही नाही, एवढं काय टेन्शन घेऊ नको, असं कोणाला एवढं पडले नसते मोर्चा बिर्चा करण्यात, तू काय टेन्शन घेऊ नको, हे 1 दिवसाचं फक्त असतं, निवांत राहतो म्हणली. मग जरा मला हुरूप आला आणि मी तो दिवस असेच फोन येत राहिले, मी काय फार उचलला नाही. आणि एक मात्र व्यक्ती फार फोन करत होता मला, बाकीचे कंटाळून गेले, पण एक व्यक्ती मला फार फोन करत होता. तर मी त्याचा उचलला नाही. पहिला मी त्याचं ट्रू कॉलरवर नाव सर्च केलं आणि त्याची फेसबुक वॉल बघितली. तर मला लक्षात आलं की तो माझ्याच वयाच्या आसपास पुढे मागे असलेला साधारण कोणीतरी युवा कीर्तनकार होता. त्याची वॉल बघितल्यावर त्याची मला आकलन क्षमता आणि त्याची बौद्धिक क्षमता मला लक्षात आली की हा काय प्रकारचा कीर्तनकार असणार आहे. म्हणून त्याच्याशी बोलायचं ठरवलं. त्याचा फोन उचलला रात्री 8-9च्या आसपास आणि तो बोलायला लागला की तुम्ही तुका म्हणे असं कसं काय लिहू शकता. मी म्हटलं की काय हरकत आहे तुका म्हणे लिहायला. तर नाही म्हणे, तुका म्हणे फक्त तुकाराम महाराजच लिहू शकतात. मला इथं बरं समजू शकतो की तुक्या म्हणे असं लिहिलं तर कोणाला तरी आक्षेप असणं हे नक्कीच स्वाभाविक आहे, की समजू शकतो की तुक्या कसं काय लिहू शकतात, ते अनादर वाटतो त्यात. तेवढं तर मी समजू शकतो की आताच्या काळाच्या पार्श्वभूमीवर तर कुणी ही लिबर्टी अजिबातच घेऊ नये. तुका म्हणे लिहायला हरकत काय आहे. तो म्हणाल की नाही तुम्ही लिहू शकत नाही, ते तुकाराम महाराजच लिहू शकतात. ठीक आहे, मी त्यावर काय म्हणजे मला हसू म्हणजे काय याच्यावर प्रतिवाद करणार ना अशा गोष्टींवर. दुसरं तो म्हणाल की हा कोण, हा झुकेरबर्ग काय, हा कोण, काय, त्याला काहीच माहित नव्हतं हा फेसबुकचा संस्थापक असं. त्याला हे पण माहित नव्हतं मेटाचं नाव म्हणजे फेसबुकचं नाव मेटा झालेलं आहे, हे ते काही रेफरन्सच त्याला मुळात ते कळत नव्हते. मग मी त्याला म्हणलं की अहो यात तुलना नाही केलेली. तुकाराम आणि झुकेरबर्गची जी भेट या कवितेमध्ये दाखवलेली आहे त्यात अर्थात शेवटी तुकोबांचं जगद्गुरुत्व सिद्ध होतं. यातनं सिद्ध होईल असंच रचना ही केलेली आहे मी. अर्थात मी कोण सिद्ध करणार, तुकोबा जगद्गुरुच आहेत, मी फक्त ते त्या वर येईल अशीच रचना आहे. दुसरं झुकेरबर्ग शेवटी तुकोबांच्या पायाशी येतो, यात तुलना कशी होऊ शकते असं वगैरे मी त्याला म्हणलं. अर्थात ते काय एक प्रकारे रेम्या डोक्याचाच तो होता. मी त्याला शेवटी त्याला असं म्हणलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुण्याला या, आपण सदानंद मोरे जे आहेत तुकोबांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक त्यांच्याकडे जाऊन त्यांनी जर या कवितेवर काही आक्षेप घेतला आणि म्हटलं की हे माफी मागायला हवी, तर मी तिथंच माफी मागतो आणि जाहीर माफी मागतो. तो काय आलाच नाही आणि ते काही पुढे झालंच नाही. पण या किस्स्यामधून म्हणजे या अनुभवातून मला एक शहाणपण असं आलं की साध्या एका कवितेने हे लोक, आणि जी कविता खरंच आक्षेपार्ह नाही असती तर मी समजू शकलो असतो की त्यात बाबा मी फार काहीतरी वेगळं मांडलेलं आहे आणि काही फार धाडसी काहीच नाही, अगदी बेसिक कवितेवर जर असले होणार असेल अशा गोष्टी, तर आपण डिअर तुकोबा हे पूर्ण पुस्तक करायचा विचार करतोय तर किती काळजी घेतली पाहिजे. मी फार काळजीपूर्वक आणि म्हणजे अर्थात मला जे म्हणायचं आहे त्यात कुठेही कमीपणा उणेपणा न आणता मी ते सगळं पुन्हा क्युरेट केलं. ती कविता मी तुम्हाला ऐकून दाखवतो, त्यानंतर मग तुम्हाला ती कशी वाटली सांगा, आक्षेपार्ह करत वाटते का ते सांगा. तुकोबाच्या भेटी झुकरबर्ग गेला. तुकोबांच्या भेटी झुकरबर्ग गेला, सोहळा तो झाला तीरावर. झुक्या म्हणे तुका बदलले नाव, झुक्या म्हणे तुका बदलले नाव, फेसबुक गाव मेटापूर. तुकाने पिळले झुक्याचे ते कान, तुकाने पिळले झुक्याचे ते कान, घे म्हणे आन विठोबाची. तुक्याने पिळले झुक्याचे ते कान, घे म्हणे आन विठोबाची. हबकला झुक्या बावरला तोची, झाली त्याची गोची देहू गावी. तुकोबा म्हणतात, लोकांचे मेसेज वाचतो चोरून, लोकांचे मेसेज वाचतो चोरून, प्रायव्हसी हेरून नाठाळ तू. लोकांचे मेसेज वाचतो चोरून, प्रायव्हसी हेरून नाठाळ तू. झुक्या म्हणे नाना आरोप असत्य. झुकेरबर्ग म्हणतो, झुक्या म्हणे ना आरोप असत्य, सांगतो मी सत्य विश्वासाने. तुकाने दिधला सजड तो दम, सांगितले ठाम निक्षून या. तुकाने दिधला सजड तो दम, सांगितले ठाम निक्षून या. तुवा फेसबुक द्वेषाची ओवरी, मनी क्लेश भरी लोकांची या. संवाद साधन बनले घातक, संवाद साधन बनले घातक, याचे हे पातक तुझ्या माथी. होय होय तुक्या, होय होय तुका झुक्यावर मला, होय होय तुका झुक्यावर मला, मेटा कुटी आला पायापाशी.
होय होय तुका झुक्यावर मला मेटा कुटी आला पायापशी, तुकाने घेतले उचलून त्यास, दिले 2 घास भाकरीचे. अशी ती कविता होती. काय या कवितेबद्दल तुमच्या बाबतीत जे काही झालं त्याला प्रतिक्रिया काय आहे हेच आता समजत नाही मला. इतकी छानशी सुंदर खरंच एक शब्दही असा नाही ज्याच्यावर आक्षेप घ्यावा असं. तरी जे तुम्ही एका संघटनेचं नाव या पुस्तकात, विठ्ठलाच्या पुस्तकात जे म्हटलं होतं, कोथळा गँग, ते साजेसच होत. त्यांची क्षमताच तेवढी असते, वैचारिक क्षमता, त्याला आपण काय करणार. ठीक आहे. सुहास, अजून कोणाला काही विचारायचं असेल विनायक सरांना तर विचारू शकतो. सुहास, हा काका. सुहास आहात का? आहे. कन्क्लुजन आणि आभार. ओके, समोर करतो. तुमच्याकडे विद्याताई किंवा आणखी खाली कोणी असेल, कोणाला काही बोलायचंय? मी फक्त छाया ताईंचा आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा जोडून घेतलं. त्यांनी फार मदत केली आहे पुस्तक पोहोचवायला सुद्धा, आणि या स्पेसला जोडून देण्यासाठी त्यांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. तुमचं पुस्तक माझ्याकडे छायाताईंच्या द्वारेच आलेलं आहे सर. हो 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 हो. सुहास, एक मिनिट. आता हर बुकिश तन्वी बोलते. बोला तन्वी. तन्वी बोला. हा, नमस्कार सर. आज खूप दिवसांनी स्टेजवर आले आणि मला खरंच माहित नव्हतं आज विनायक होगाडे सर येणार आहेत. तर मी खूप आत्ताच स्पेस जॉईन केली, त्यामुळे माझं सुरुवातीचं जे आपली चर्चा झाली ती माझ्याकडून मिस झाली. तर मी रेकॉर्डिंग तर ऐकेनच. तर मागच्या वर्षी मी विनायक यांचं डिअर तुकोबा हे पुस्तक वाचलं, आणि आता जसं त्यांनी त्या पुस्तकाबद्दल सांगितलं की जसं पुस्तकाचं नाव डिअर तुकोबा का ठेवलं आणि डिअर हा शब्द का, त्याचं जे त्यांनी हे केलं, तर त्याला जोडूनच जे त्यांनी सांगितलं की म्हणजे त्याच्यातली इलस्ट्रेशन्स, म्हणजे पुस्तक वाचकाला कसं म्हणजे चांगलं वाटलं पाहिजे किंवा हे वाटलं पाहिजे. तर ते खरंच जेव्हा डिअर तुकोबा हातात घेतलं तेव्हा त्याच्यातली जी ऐश्वर्या तेंडुलकर यांनी काढलेली जी मधली इलिस्ट्रेशन्स आहेत किंवा त्याचं जे मुखपृष्ठ केलंय, मला सॉरी त्यांचं नाव माहित नाही ज्यांनी मुखपृष्ठ केलंय, तर तेही खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि पुस्तकही तितकंच सुंदर आहे. आणि त्याच्यातलं जे तुकारामायण वाला जो भाग आहे की ज्याच्यामध्ये या आधीच्या पिढीमध्ये होऊन गेलेले जे समाज सुधारक किंवा हे आहेत की ज्यांच्याशी तुकारामांचं कवितेच्या माध्यमातून त्यांची भेट होते आणि ते दोघे निघून या गेले, म्हणजे ती विचारसरणी किती एक होती हे त्यातनं त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. आणि तो जो दुसरा मीडिया ट्रायल वाला भाग आहे तो तर म्हणजे आता जे काही ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात चालतंय ते तुकोबांच्या कथेमध्ये त्यांनी इतकं बेमालूमपणे ओवलंय की म्हणजे खूप सुंदर आणि खूप ते पुस्तक मला आवडलं. म्हणजे आता मी ते तुकोबा मिसिंग इन पंढरपूर, विठोबा मिसिंग इन पंढरपूर ते पुस्तक पण आता घेतलंय आणि मी ते लवकरच वाचेन. तर मला म्हणजे असं वाटतं की तुम्ही एक चांगला लेखक होण्यासाठी तुम्हाला एक चांगला वाचक होण्याची पण म्हणजे तुम्ही एक चांगले पहिले वाचक असावे लागता. तर विनायक म्हणजे त्यांच्या ह्याच्यात रुटीन मध्ये ते काय वाचतात किंवा त्यांना मुळात वाचायला काय आवडतं, कारण म्हणजे तुमचं क्षेत्रही त्याच्याशी निगडीत आहे. तर मला तो एक प्रश्न थोडासा ऑफ हे आहे, पण ऑफ ट्रॅक आहे, पण मला तो विचारायला आवडेल एक वाचक म्हणून. हो, त्याआधी तत्पूर्वी मी फक्त एक गोष्ट सांगतो. डिअर तुकोबाचं मुखपृष्ठ निकिता वैद्य यांनी केलेलं होतं. हा, आणि दुसरं मला आणखी एक इलस्ट्रेशन बद्दल मुद्दा निघाला म्हणून सांगतो की डिअर तुकोबा मधल्या इलस्ट्रेशन पेक्षाही सुंदर, म्हणजे ते तरी सुंदरच आहेत, पण या वेळेला आपण विठोबा मधली जी इलस्ट्रेशन्स आहेत ती फार सुंदर झालेली आहेत, फार क्रिएटिव्ह झालेली आहेत. दुसरा आणखी एक रेफरन्स मला या निमित्तानं सांगायचं आहे तुम्हाला की या विठोबा मिसिंग पंढरपूरचं कव्हर ज्या आर्टिस्टने केलेलं आहे
तर तो आर्टिस्टनं कधीच मराठीमध्ये काम केलेलं नाहीये. त्याला पहिल्यांदा आपण मराठी पुस्तकासाठी आपण त्याला आणलं. तर तो लैला नावाची वेब सिरीज एक मध्यंतरी आली होती. तर ती प्रयाग अकबरने लिहिलेली जी कादंबरी आहे, मूळ कादंबरी, त्याच्यावरती लैला नावाची हुमा कुरेशीची जी वेब सिरीज आली होती. तर त्या मूळ कादंबरीचं कव्हर ज्या आर्टिस्टने केलेलं हर्षद मराठे, त्यानं हे पुस्तकाचं कव्हर केलेलं आहे. तर तो एक रेफरन्स माहित असावा म्हणून मी सांगितला. तर तुमचा जो प्रश्न होता की मला काय वाचायला आवडतं किंवा मी काय वाचतो, मी एक तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो की मी ललित साहित्य किंवा फिक्शन आहे ना, मी फिक्शन लिहितो पण मी फार कमी फिक्शन वाचलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. अर्थात वाचलेलं आहे पण जितकं वाचायला हवं तेवढं वाचलेलं मी नाहीये. मी माझा जो ओढा असतो तो जास्त वैचारिक वाचनाकडे राहिलेला आहे. मी पहिल्यापासूनच फार वैचारिक साहित्य वाचतच पुढे आलो आणि नंतर कुठल्या तरी एका टप्प्यावर मला जेव्हा काही काही सुचायला लागलं तेव्हा अर्थातच ते लोकांना सोप्या भाषेत द्यायचं या धारणेपोटी किंवा मला त्या येते आणि मग मी ती फॅन्टसी लागलो. जेव्हा मी पहिलं फॅन्टसी माझी अर्थात ओ माय गॉडसे होती आणि मग मी 2-3 जणांना जरा शहाण्या माणसाने विचारलं की सर मी कधीच या आधी कादंबरी कथा असलं काही लिहिलेलं नाही आहे, मी तर साधी कथाही कधी लिहिलेली नव्हती. मग म्हणलं मी कसं लिहायचं, चुकलं याचं काही तंत्र माहित नाही, चुकलं विकलं तर काय करायचं, अरे आपण तर थेट पुस्तकाचा विचार करतोय, कथा तर मला सांगायची आहे. मला त्यावेळेला असा एक सल्ला आमच्या सरांनी दिला की नाही वाचलेलं आहेस ना तेच बरं आहे, आता तुला जसं सांगायचं तसं सांग. कारण शेवटी कथा ही काय दुसरं तिसरं काय नसतं हो, ते सांगण्याची पद्धत असते आणि ती सांगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर त्यातनं मग मी ती लिहिली आणि त्याच्या आधी मी प्रामाणिकपणे सांगतो मी हार्डली 2-3 काहीतरी कादंबऱ्या वाचल्या असतील. आणि अर्थात ते असं म्हणाले की तू जर आता कुणाचं काही वाचत बसलास तर अर्थातच तुला काही सगळं वाचता येणार नाही, तुला तुझं तर लिहायचं आहे ते तुला स्वस्त बसू देणार नाही. त्यामुळे एखाद दुसऱ्या कुठल्या तरी लेखकाचा प्रभाव तुझ्यावर पडेल आणि त्यासारखी शैली तू नकळतपणे म्हणजे जाणतेपणे नाही पण अजाणतेपणे तेच कॉपी त्या शैलीतून त्या लाटणीतून लिहिण्यासारखं होईल. त्यामुळे आता काही वाचत बसू नकोस, आता तुला जसं वाटतं तसं तू ते त्या पद्धतीने रचायला सुरू कर. म्हणूनच तुम्हाला दिसून येईल की डिअर तुकोबाला तुम्ही कादंबरी म्हणणार, त्याला कविता संग्रह म्हणणार, त्याला संकीर्ण म्हणणार, त्याला म्हणणार काय. मला स्वतःला हा प्रश्न साहित्य अकादमीला पुस्तक पाठवताना पडलेला होता की हे कुठल्या कॅटेगरीतनं पाठवायचं. मी 2-3 जाणत्या लेखकांना सरांना म्हणजे मराठी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुखांना वगैरे विचारले की सर ह्याला म्हणायचं काय नेमकं, हे पुस्तक आहे काय, हे कादंबरी आहे, हा कविता संग्रह आहे, ह्याला काय म्हणायचं काय. त्यांनी मग प्रत्येकानं आपापलं सांगितलं. शेवटी मी ते कादंबरी प्रकारात टाकलं कारण कादंबरीमध्ये कथा कविता हे सगळ्यात ललित यातलं मिक्सचर असतं म्हणून. पण अर्थात ते स्वतःला घातलेली समजूत आहे, मला माहित नाही ते काय आहे पण ते लोकांना आवडलं ना. म्हणजे मी जर त्या फॉर्मॅटच्या भानगडीत पडलो असतो, साहित्य लिहितात ह्याच्या जर तंत्रमंत्र शिकत बसलो असतो आणि तर मला नाही वाटत मी इतकं चांगलं किंवा लोकांना आवडेल ज्या पद्धतीने आवडते तसं काही लिहू शकलो. मी त्यात अडकून पडलो असतो. मी त्यात अडकूनच पडलो नाही, मला जे काही वाटतं ते मी लिहत सुटलो आणि त्यातनं ते झालेलं आहे. एक फक्त सांगायचं मुद्दा असं की मधल्याच काळात एक 6-7 महिन्यांपूर्वी डिअर तुकोबातल्या कविता आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमाच्या 2य वर्षाला समाविष्ट झालेले आहेत. समीक्षा त्यांचा काहीतरी पेपर असतो समीक्षेचा त्याच्यामध्ये, तर त्यांनी तो कविता संग्रह म्हणून ते पुस्तक त्यांच्या अभ्यासक्रमात घेतलेलं आहे. आता अशी पण गंमत होते. तर आता अलीकडे मी ललित साहित्याने हे बरंच वाचायला सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पटणार नाही, मी आता हिंदू अलीकडे वाचली. जेव्हा ती आधी कधीतरी घेतली होतं कोसल आणि हिंदू तेव्हा ती मला फार जड वाटलं होतं. मला असं वाटलं तेवढं आपल्याला काही वकून नाही, नेमाड्यांचं साहित्य वाचायला एक वेगळी बैठक लागते आणि ते समजून घ्याल. मला जेव्हा मी नेमाड्यांचं हिंदू वाचलं ना, मी लिटरली सांगतो मी अलीकडे वाचली मागच्या 1-2 वर्षात, मला असं वाटायला लागलं की मी नेमाड्यांचं हिंदू आधी वाचलं नाही ते बरं झालं. जर मी ते आधी वाचलं असतं तर मी माझं स्वतःचं काहीच लिहिलं नसतं. कारण मला एक प्रेशर इतकं दडपण आलं की अरे किती अफाट काय काय लिहून ठेवलेलं आहे. आणि इतर जेव्हा वाचायला मला असं वाटायला आपण काय लिहितोय, शटरफटर काहीतरी लिहितो आणि उगाच लेखक म्हणून या लोकांनी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे अशी भावना माझ्यात तयार झाली. मग मला असं वाटलं की बरं झालं आपण वाचलं तर आपली पुस्तकच झाली नसती. त्यामुळे आता मला असं जाणवायला लागलेलं की खूप वाचण्याची गरज आहे. मला बरेच जण आता लगेच विचारतात की आता पुढं काय लिहिणार. मी पुढं मला माहित नाही मी काय लिहिणार, सुचलं तर मी जरूर लिहेन. अर्थात डिअर तुकोबाचा पुढचा एक भाग माझ्या डोक्यात आहे, पुन्हा डिअर तुकोबा नावाचा. पण मला आता सध्या गरज अशी वाटते की मी खूप वाचलं पाहिजे. खूप ललित साहित्य वैचारिक साहित्य तर खूप वाचलेलं आहे, खूप वाचत राहीनच. माझ्या तो प्रोफेशनचाही भाग आहे, पत्रकारितेचा असल्यामुळे मला बरंच बाकी इकडचं तिकडचं वाचावं लागतं. पण ललित साहित्याकडे माझं फार दुर्लक्ष झालं होतं, खास करून कादंबऱ्या कविता अशा अर्थानं. पण म्हणजे पुरेसं वाचलेलं आहे पण खूप वाचावं लागतं ना. तुमच्यापैकी खूप जणांनी खूप ललित साहित्य खूप कादंबऱ्या वाचल्या असतील, तेवढ्या मी वाचलेल्या आहेत. सुहास शिरवळकर मी पूर्ण वाचलेले नाही आहेत, विलास सारंग मी वाचलेले नाही आहेत, पण मला वाचायचं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढं माझा भर जास्तीत जास्त अधिकाधिक
चांगलं वाचण्यावर राहील आणि मग त्यातून आणखी काही नवीन स्फुरेल, नवीन काहीतरी सुचेल. आता जे लिहितो त्यापेक्षा वेगळ्या विषयांवर लिहीन. तीच ओळख पण मला नको आहे की मी काहीतरी संत साहित्य लिहितो. मी काही संत साहित्याचा अभ्यासक नाही, मी कुठलंच काही नवीन शोधलेलं नाही. मी जे काही आहे तेच काहीतरी नव्या फॉर्म मध्ये नव्या फॅन्टसीच्या रूपात काहीतरी मांडताना दिसतोय. तर माझा प्रयत्न आता असा राहील की भरपूर वाचणं आणि काहीतरी नवीन जर सुचलं तर लिहीन, नाही सुचलं तर मी तसंच शांत बसेन आणि ज्यांनी लिहिलंय त्यांचं वाचत राहील. धन्यवाद विनायक. आणि म्हणजे तुमचा जो वैचारिक वाचनाकडे जो याआधी ओढा आहे तो तुमच्या डिअर तुकोबामधून दिसतो. कारण ते मीडिया ट्रायल म्हणा किंवा तुकोबांना लिहिलेलं जे शेवटच्या भागातलं जे पत्र आहे म्हणा, त्याच्यामधून म्हणजे ते कुठेतरी त्याची झलक म्हणजे वाचकाला ती जाणवते. आणि ह्या प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद तन्वी. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. माईकची रिक्वेस्ट पाठवा. पण आता कोणाची माईकची रिक्वेस्ट पेंडिंग नाहीये. तर सुहास. परत एकदा आपल्याला एक छान मेजवानी विनायक होगाडेंनी दिली आहे. आपण डिअर तुकोबाची एक स्पेस घेतली होती. त्यानंतर पुस्तक आणि बरंच काहींनी एक दिवाळी अंक पब्लिश केला होता. त्याचं प्रकाशन पण आपण पहिला दिवाळी अंक होता तो पुस्तक आणि बरंच काहीचा. त्याचं प्रकाशन आपण विनायक होगाडेंच्या हाताने केलेलं आहे. आणि ही जी इन्फॉर्मल स्पेस आहे किंवा इन्फॉर्मल एक मीटअप असते किंवा इन्फॉर्मल एक कुठल्याही याच्यामध्ये कोणीही बऱ्याच लोकांनी एकमेकांना बघितलेलं नाही असे आहेत. बघितलं नाहीये किंवा फक्त चर्चा होतात. एका प्लॅटफॉर्मवरती येतो आम्ही एक सारख्या आणि तिथे फक्त पुस्तकांविषयी चर्चा होते. त्यातून एक चांगल्या पुस्तकांची चर्चा अपेक्षित असते. अगदी सुरुवातीला जेव्हा हे सुरू झालं होतं त्यावेळेस कोविडमध्ये फक्त काय करावं मग पुस्तकांवरती बोलणारा एक ग्रुप होता. त्यामध्ये हे हळूहळू पुस्तक आणि बरंच काही असं त्याला फॉर्मल एक नाव दिलं गेलं त्या ग्रुपला. आणि स्पेसिसच्या माध्यमातून पहिले दर रविवारी आणि नंतर दर शनिवारी इथे ह्या चर्चा होतात, गप्पा होतात. कोणी काय वाचलं त्याच्यावरती सांगतात. काय वाचायला पाहिजे, कसं वाचायला पाहिजे याच्यावरती झालंय. बरेचसे लेखक याच्यामध्ये येऊन गेलेत. विनायक आले होते, त्यानंतर प्रणव सखदेव आले होते, त्यानंतर आपले आताचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते पण. कोणी बोलतंय का? नाही बोला. ते पण येऊन गेले. असे बरेच जण येऊन गेले. त्यानंतर मराठी साहित्य मंच किंवा वाईचं कुठलं प्रवीण काका आपलं हे प्रवीण काका जे वाईचं आहे मराठी साहित्य काय आहे त्याचं नाव मला ते शासकीय जी संस्था आहे त्यांनी एक ट्विटर साहित्य संमेलन इथे भरवलं होतं. त्यामध्ये पण पुस्तकांनी ते महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळांनी ते पहिलं आणि दुसरं साहित्य संमेलन केलं होतं आपल्या प्लॅटफॉर्मवर. त्यामध्ये पण पुस्तकाने बरंच काहींनी योगदान दिलेलं आहे. आणि कुठल्याही मॉनिटरी बेनिफिट्स किंवा कुठल्याही आर्थिक आपण जे म्हणतो मराठीमध्ये की आर्थिक त्यातनं काही फायदा व्हावा ही बिलकुल अपेक्षा नाहीये. अगदी फॉर्मल आणि चांगली पुस्तकं वाचायला मिळावी, चांगल्या लोकांशी आपला संपर्क राहावा, त्यांच्याशी आपल्याला बोलता यावं, त्यांच्या पुस्तकांच्या मागच्या भावना काय आहेत त्या आपल्याला जाणून घेता याव्यात. ह्या अगदी साध्या अशा हेतूने आपण हे सगळं चालवतो आहोत. आणि ते आता 3 ते 4 वर्ष 5 वर्ष जवळपास आता त्या गोष्टीला होत आहेत आणि हे खूप छान पद्धतीने रंगतंय. आज आपल्या स्पेसमध्ये जे लेखक आलेले आहेत विनायक हे आज आपल्या फार 2-3 वर्षांपासून आपल्या या चळवळीशी जुळलेले आहेत. विनायक यांचं
अगदी सुरुवातीचं फिलिंग असं असतं जे त्यांचं लेखांचं एक काय म्हणू आपण एक संग्रह म्हणता येईल, लेख संग्रह जो पुस्तकाच्या रूपात प्रकाशित त्यांनी केला. त्यानंतर ओ माय गोडसे, ज्यामध्ये गोडसेच्या मनातील द्वंद्व पण त्याच्यामध्ये आपण वाचू शकतो. त्यानंतर डिअर तुकोबा या पुस्तकाने तर म्हणजे धुमाकूळच घातलेला होता आणि आताही ते पुस्तक त्याच्या आवृत्त्या दरवेळेस निघतायत. 10,000 पुस्तकांच्या प्रती त्या पुस्तकाच्या विकल्या गेलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने ते लिहिलंय ते अगदी नवीन जी जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत ते जाते. आणि मी तर म्हणेल की विनायक हे आधुनिक पद्धतीचे कीर्तनकारच आहेत. म्हणजे ते फक्त व्याख्यान म्हणजे जसं ज्या प्रकारे कीर्तनकार हे व्याख्यान रूपी ओव्या सांगतात किंवा एखाद्या ओळीवरती ते निरूपण करतात पूर्ण एका याच्यामध्ये, तर विनायक यांनी डिअर तुकोबामध्ये पूर्ण तुकोबाचं निरूपण केलेलं आहे. एखाद्या ओळीचं न घेता तुकोबा आज जर का या आपल्या सोबत असते तर त्यांनी कसं ते केले असते, त्यांनी आईन्स्टाईनची कशी चर्चा केली असती, त्यांची दोघांची कशी चर्चा झाली असती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा कशी झाली असती, महात्मा गांधींची चर्चा तुकोबांची कशी झाली असते आणि त्यांनी एकमेकांशी काय केलं असतं, गाडगे बाबा आहेत त्यामध्ये. तर या पद्धतीने अगदी छान आणि समर्पक रूपामध्ये त्यांची शैली आहे, ओघावत्या शैलीमध्ये ते लिहितात. आणि ह्या पुस्तकामध्ये पण विनायक यांनी त्यांची जी संकल्पना होती ती का आली, पंढरपूरमध्ये प्रकाशनासाठी गेल्यानंतर तिथल्या विठोबाला काय वाटेल ह्या एका फॅन्टसी रूपी याच्यामध्ये, आणि निश्चित त्यातले जे कंटेंट आहे हे सगळ्यांना भावेल. तर अशा या आधुनिक लेखक रूपी कीर्तनकाराला आपल्यासोबत आपण म्हणजे त्यांनी आपल्यासोबत जुळले आहेत हे आमचं भाग्यच आहे. परत एकदा आपण जेव्हा हे पुस्तक सगळे वाचतील, त्याच्यावरती सगळ्यांचं छान असं वाचन पूर्ण होईल, तेव्हा परत एकदा आपण विनायकला विनंती करू की त्यांनी यावं आणि मग नंतर आणखी चर्चा त्यावरती होईल. तर विनायक तुम्ही आलात, मी आभार मानणार नाही, मी तुमचे धन्यवाद पण मानणार नाही, पण हेच म्हणेल की तुम्ही नेहमी आमच्या सोबत यावं. आणखी असे पुस्तकं आहेत किंवा काय असेल हे तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडत राहावेत, यापुढेही तुम्ही आमच्यासोबत जुळलेले राहावेत अशी आमची विनंती आहे. आणि तुमच्या या पुस्तकाला खूप यश लाभो आणि या पुस्तकाला जे काही म्हणून राजमान्यता आहेत त्या पण लाभो, या सदिच्छासह थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी नेहमीच कनेक्टेड राहील आणि तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद सुहास. अत्यंत सुंदर शब्दात तुम्ही या कार्यक्रमाची सांगता करतायत. तर विनायक सरांचे सुहासने नाही म्हटले पण एक प्रोटोकॉल म्हणून आभार आणि सगळ्यांचे धन्यवाद. तर पुढच्या आठवड्यातही पुस्तकांबद्दल चर्चा अशीच चालू राहील. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच.